नमस्कार. 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 मी श्रीरंग गोडबोले आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रबोधन गोरेगाव आणि इंडियन मॅजिक आय या दोन संस्थांच्या विद्यमाने प्रबोधन संवाद हा जो कार्यक्रम होत आहे त्याचं आजचं हे 9वं पुष्प आहे. 9वा कार्यक्रम आहे आजचा. आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत श्री सलील चिंचोरे. सलील हे गोदरेज ॲग्रोवेट ही जी कंपनी आहे या कंपनीचे HR चे हेड आहेत. आणि त्यांच्यासोबत आज आपण एक विषय ठरवला आहे त्यांचे विचार ऐकून घ्यायला, आणखीन त्यांच्या अनुभवाचे बोल ऐकून घ्यायला. तो असा आहे की आजकाल या कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये अनेक कंपन्यांमधनं वर्क फ्रॉम होम हे सुरू झालेलं आहे. आणि हा काही लोकांना आधीपासून परिचित असलेला आणि काही लोकांना नव्याने ओळख झालेला हा जो काही प्रकार आहे वर्क फ्रॉम होम हा काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, यातनं काय काय वेगळ्या वेगळ्या शक्यता आहेत, या सगळ्याबद्दल बोलण्याकरता आज सलील चिंचोरे खास आपल्याकडे आलेले आहेत. तेव्हा आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मला असं विचारायचं सलील यांना की हे जे वर्क फ्रॉम होम आहे याचा नक्की उगम कधीपासून झाला आणि याला पहिल्यापासून मान्यता होती का विरोध होता? नमस्कार मंडळी. हा खूपच कॉन्टेम्पररी म्हणतात तो असा विषय आहे आणि वर्क फ्रॉम होम या विषयावर आज मी घरात बसून बोलणार आहे आणि तुम्ही घरात बसून ऐकणार आहात. सो आय विल स्पीक फ्रॉम होम अँड यू विल लिसन फ्रॉम होम. साधारणतः 70च्या दशकात मध्यमवर्गीय कुटुंबांच्या ज्या कथा असायच्या त्यातला काही भाग जो असायचा तो असा, म्हणजे उदाहरणार्थ सकाळचे 8:30 वाजले आणि माधवनी पटापट ऑफिसला जायची तयारी केली. आपली बॅग, चावी, पाकिट सगळं घेऊन त्यांनी मालतीच्या हातातून जेवणाचा डबा घेतला आणि प्रेमाने तो मालतीला म्हणाला, मालू आज संध्याकाळी मी लवकर येतो, मग आपण नाटक बघायला जाऊ. आणि मग त्या हसऱ्या मालतीचा निरोप घेऊन त्यांनी स्कूटरला किक मारली आणि तो रवाना झाला. त्याची ती स्कूटर गल्लीच्या वळणातून दिसेनाशी होईपर्यंत मालती मागे बघत राहिली. कालांतराने या माधव मालतीचे अभिजित दीपाली झाले, स्कूटरची बाईक झाली, बाईकची नंतर कार झाली, पण कथेतला तो प्रसंग साधारणतः तसाच राहिला. आता मात्र त्याच्यात बदल होतोय. आत्ताचं चित्र तुम्ही बघितलं तर हीच कथा थोडीशी वेगळी दिसेल. म्हणजे ती अशी दिसेल, आपल्या हातातील आर्यला नवऱ्याकडे सोपून रिया म्हणाली की आज आर्यला पूर्ण दिवस सांभाळायचं काम तुझं आहे, आज मी ऑफिसचं काम करणार आहे. असं म्हणून तिने खोलीचा दरवाजा लावून घेतला. त्या तिघांच्या फॅमिली फोटोकडे अगदी प्रेमाने बघून तिने आपला लॅपटॉप ऑन केला आणि मग कॉलवर लॉग इन करून ती म्हणाली, गुड मॉर्निंग टीम. गेले 3 महिने आपल्यापैकी बरेच जण हे असंच काम करतायत, घरून काम करतायत आणि त्याच्याविषयी आपण जरा सविस्तर आज बोलणार आहोत. तुम्हाला वाटेल हे वर्क फ्रॉम होम नवीन आहे का? तर तसं नाहीये. आपल्यापैकी जे IT सेक्टर, BPO सेक्टर किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करतात त्यांना गेली 15-20 वर्ष या वर्क फ्रॉम होमच्या कॉन्सेप्टचा अगदी चांगला परिचय आहे, कारण ह्या कंपन्यांमध्ये ही कॉन्सेप्ट अगदी चांगल्या प्रमाणे इम्प्लिमेंट झाली. तर याचा उगम कसा झाला आपण थोडंसं मागं जाऊया. थोडं म्हणजे मी तुम्हाला चांगलं 100 वर्ष मागं नेणार आहे. जेव्हा औद्योगिकरणाची सुरुवात झाली अमेरिका आणि युरोपमध्ये, तेव्हा पहिल्या महायुद्धानंतर सगळ्याच कंपन्यांना आपलं उत्पादन वाढवायची खूप गरज होती आणि त्यावेळेला फ्रेडरिक टेलर या गृहस्थांनी उत्पादन वाढीसाठी नवीन नवीन तंत्र शोधून काढले. त्यांना त्यामुळे फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट असंही म्हणलं जातं. तर त्यांनी असं सांगितलं की प्रत्येकाने कारखान्यात वेगळं वेगळं काम करण्यापेक्षा प्रत्येकाला एक विशिष्ट काम नेमून दिलं पाहिजे आणि तेच काम त्यांनी वर्षानुवर्ष करत राहिलं पाहिजे, ज्याला आपण स्पेशलायझेशन म्हणतो. दुसरी गोष्ट,
एखादी वस्तू बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबण्यापेक्षा सगळ्यात कमी वेळ लागणारी एक पद्धत एका सिक्वेन्स मध्ये आणून त्याप्रमाणे उत्पादन केलं पाहिजे, ज्याला असेंब्ली लाईन प्रोडक्शन म्हणतात. आणि त्याप्रमाणे कारखान्यात प्रत्येकाचं काम आणि जागा वाटून देण्यात आली. प्रत्येक काम करायला किती वेळ लागतो हे अगदी काटेकोरपणे मोजून त्याला ते टार्गेट देण्यात आलं. आणि सुपरवायझर म्हणजे जो पर्यवेक्षक शॉप फ्लोअरवर असतो, त्याला सगळेजण बरोबर काम करतायत की नाही हे बघायची जबाबदारी दिली. या पूर्ण तंत्र अवलंबल्यानंतर उत्पादनाचा वेग प्रचंड वाढला आणि कंपन्यांनी आपलं उत्पादन दुप्पट तिप्पट केलं. पण ह्या सगळ्या तंत्रांचा एक तोटा होता आणि तो तोटा ज्याला म्हणतात की माणसाला एका ठिकाणी बसून काटेकोर सुपरविजनच्या खाली काम करून येणारा कंटाळा. या पद्धतीचे दुष्परिणाम चार्ली चॅप्लिन यांनी आपल्या मॉडर्न टाइम्स या चित्रपटात अगदी प्रभावीपणे दाखवले. नंतर जेव्हा कारखान्यानंतर हीच अधिकारी मंडळी ऑफिसमध्ये काम करायला लागली, तेव्हा हीच सगळी तंत्र ऑफिसमध्ये पण अंमलात आणली गेली. म्हणजे उदाहरणार्थ ऑफिसमध्ये वेळेवर यायची सक्ती. अजूनही खूप ऑफिसेसमध्ये तुम्ही 9 किंवा 9:30 जी काही ऑफिसची वेळ आहे त्याच्यानंतर तुम्ही 1 मिनिट किंवा 2 मिनिट जरी उशिरा आलात तरी तुम्हाला अर्धा दिवसाची रजा भरावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे कर्मचारी स्वतःचं काम नीट करू शकणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर बारीक नजर ठेवायला सुपरवायझरची गरज. त्यामुळे सुपरवायझर प्रत्येकावर नजर ठेवणार. तिसरी गोष्ट म्हणजे लहान सहान चुकीवर ताकीद देण्यात येते की माणसानी कधीही चूक करू नये आणि केलीच तर त्याला लगेच त्याची ताकीद देऊन ते सुधरवायचं. चौथी गोष्ट म्हणजे सुट्ट्या जितक्या कमी देता येतील तेवढं बरं. कोणी सुट्टी मागायला आलं की आपण फारच मेहरबानी करतोय असा तो सुपरवायझर आणणार. आणि पाचवी गोष्ट म्हणजे जेव्हा कर्मचारी चहासाठी किंवा जेवणासाठी मध्ये वेळ काढतात त्या वेळेचं कडक पालन. म्हणजे काही कंपन्यांमध्ये मी असंही बघितलंय की दुपारच्या जेवणाचा जे काही 30 मिनिटं ब्रेक असतो तो ब्रेक संपला की चक्क त्या कॅन्टीनला लॉक लावण्यात येतं की कोणी पुन्हा जाऊन तिथे वेळेचा अपव्यय करू नये. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी याचा अनुभव घेतला असेल. तर ह्या सगळ्या गेल्या 50-60 वर्षात त्यामुळे काय झालं की कर्मचाऱ्यांच्या प्रॉडक्टिव्हिटीसाठी किंवा उत्पादकतेसाठी टाइम म्हणजे वेळ हा एकमेव निकष लावला गेला. मग त्यात कर्मचाऱ्यांची काहीतरी वेगळी मानसिकता असू शकते, त्यांच्या काही वेगळ्या गरजा असू शकतात, त्यांना काही प्रॉब्लेम्स असू शकतात. या सगळ्या गोष्टी दुय्यम मानल्या गेल्या. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे त्यांचा काम करण्यात रस उरला नाही. त्यांच्यासाठी ऑफिस हे फक्त उदरनिर्वाहाचं एक साधन बनलं. पण ही गोष्ट साधारणतः 1980च्या दशकानंतर बदलली गेली, कारण त्यावेळेला अमेरिका आणि बाहेरच्या देशांमध्ये IT कंपन्यांचा उदय झाला आणि त्या सगळ्यांनी ह्या पारंपरिक सगळ्या ज्या धारणा होत्या, पद्धती होत्या त्याला चांगलाच धक्का दिला. म्हणजे कर्मचाऱ्यांना धाक किंवा जरब दाखवून त्यांच्याकडनं काम करून घेण्यापेक्षा त्यांच्या कलानी, त्यांच्या क्षमतांना वृद्धिंगत करत त्यांच्याकडनं छान काम करून घेणं ह्याच्यावर त्यांनी भर दिला. या बऱ्याचशा कंपन्यांबद्दलची पुस्तकं तुम्ही वाचली तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या कंपन्यांची सुरुवात अगदी छोट्या छोट्या जागेत, कोणी गॅरेजमध्ये कंपनी चालू केली, कोणी कॅफेमध्ये चालू केली, कोणी चक्क हॉस्टेलमध्ये. फेसबुक बघितलं तर त्याची सुरुवात हॉस्टेलमध्ये झाली. आणि ह्या कंपन्यांकडे भांडवल कमी असल्याने त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना, जे काही पहिले 50-100 कर्मचारी होते, त्यांना सांगितलं तुम्ही जिथे आहात तिथनं कामं करा. तुम्ही चांगलं काम करताय ना हे आम्हाला महत्वाचं आहे. मग तुम्ही हॉस्टेलमधनं काम करा किंवा कॅफेमधनं काम करा किंवा घरनं काम करा. आणि त्यांना हे करताना एवढं लक्षात आलं की तुम्ही कर्मचाऱ्यांना त्यांचे विचार आणि काम करण्यात जेवढं स्वातंत्र्य द्याल आणि जेवढं पोषक वातावरण निर्माण कराल तेवढे लोक जोमाने काम करतात. आणि त्यामुळे ह्या कंपन्यांना त्याचा खूप फायदा झाला आणि त्यामुळेच त्यातून एक नवीन वर्क कल्चर किंवा कार्यसंस्कृती जन्माला आली, ज्याच्यात कर्मचाऱ्याला
फक्त काम काय करायचं हे सांगण्यात येतं, पण ते काम कसं करायचं आणि कुठे करायचं हे स्वातंत्र्य त्यांनी त्या कर्मचाऱ्याला दिले. या सगळ्या कंपन्या जेव्हा भारतात आल्या किंवा भारतात जेव्हा IT कंपनीजनी सुरुवात केली, तेव्हा त्यांनी ही कामाची पद्धत, नवीन कामाची पद्धत आणि कार्यसंस्कृती ही आपल्या IT, BPO, कन्सल्टन्सी या सेक्टर्समध्ये अंमलात आणली. पण मॅन्युफॅक्चरिंग किंवा ज्या ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज आहेत, तिथे मात्र वर्क फ्रॉम होम म्हणल्यावर अधिकाऱ्यांच्या कपाळावर चांगलीच आठी येते. कारण त्यांच्या डोक्यात तो फ्रेडरिक टेलर जो आहे तो अगदी ठाण मांडून बसलाय. त्यांना अजूनही असं वाटतं की कर्मचाऱ्याला जर घरून काम करायला परवानगी दिली तर सुट्टी देण्यासारखंच आहे. त्याच्यावर नजर कोण ठेवणार, त्याच्या वेळा कोण सांभाळणार, तो घरी जाऊन जर काम करण्याच्या ऐवजी झोपला तर, टंगळमंगळ केली तर. या विचारांनी बऱ्याचशा सेक्टरमध्ये अजूनही वर्क फ्रॉम होमला ऍक्सेप्टन्स नव्हता. पण गेल्या 3 महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्या पासून या पारंपरिक अधिकाऱ्यांचे सगळे दृष्टिकोन कसे चुकीचे होते हे लक्षात आलंय. म्हणजे अगदी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून चाचपडत, धडपडत कर्मचाऱ्यांनी आणि त्या अधिकाऱ्यांनी घरून काम करायची नाईलाजाने का होईना सवय करून घेतली आहे. म्हणजे झूम कॉल कसा करायचा, MS टीम्स किंवा वेबएक्स कॉल कसा करायचा, स्वतःला म्यूट कसं करायचं, अरे तुझा आवाज येतोय पण तू दिसत नाहीये म्हणजे स्क्रीन शफल कसा करायचा, बॅकग्राऊंड चेंज कशी करायची, या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या आणि हे आता परवलीचे शब्द झालेले आहेत. तर अशा तऱ्हेने भारतीय कर्मचारी आता खऱ्या ऑफिसमधनं बाहेर पडून एका व्हर्च्युअल ऑफिसमध्ये म्हणजे एका आभासी ऑफिसमध्ये आता काम करायला लागलेलं आहे. आणि हे व्हर्च्युअल ऑफिस फार गमतीशीर आहे. या व्हर्च्युअल ऑफिसला इमारत नाहीये, याला काही वेळकाळ नाहीये. तुमच्या समोर प्रत्यक्षात कोणी स्क्रीनमध्ये थोडे सहकारी दिसतात पण तुमच्या आजूबाजूला कोणी नाहीये आणि घरात तुम्ही एकटेच आहात. म्हणजे आता हे व्हर्च्युअल ऑफिस हे आपल्या भारतातल्या ऑफिस संस्कृतीच्या परिवर्तनाची एक आता नांदी ठरणारे हे आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सलील, माझा प्रश्न असा होता की एक ट्रॅडिशनल ऑफिसमध्ये याला विरोध होता, त्या काळचे जे अधिकारी होते त्यांचा याला विरोध होता, कारण त्यांना हे त्याच्यामध्ये असे तोटे वाटले की ही माणसं घरी बसतील तर मग नुसते झोपाच काढतील किंवा काही कामच करणार नाहीत, किंवा असे पण जोक फिरत होते की काही लोकांनी आपली एक इमेज तिकडे लावली वेबिनार चालू करून आणि प्रत्यक्षात मात्र ते मस्तपैकी झोपलेले होते. असे पण जोक्स फिरत होते. किंवा काही लोकांनी असं पण ते म्हणले की ना, वर्क फ्रॉम होममध्ये आम्हाला घरची पण कामं करायला लागतात आणि ऑफिसची पण कामं करायला लागतात. तुम्ही नेमकी दुपारी 12 वाजता झूम मीटिंग ठेवता तेव्हा मला भांडी घासायची असतात. तर हे सगळं कसं काय जमायचं? तर हे सगळे तोटे सगळ्यांना दिसत होते वर्क फ्रॉम होमचे. परंतु वर्क फ्रॉम होमचे काही फायदे पण असतील ना? हो हो. आणि गोडबोले सर, पुढे जायच्या आधी आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल की लॉकडाऊनचा हा जो पिरियड आहे हा खरं तर अपवाद आहे. इट इज अन एक्सेप्शन. ज्या वेळेला पूर्ण देश म्हणजे पूर्ण जग गोठल्यासारखं झालं आणि ह्या काळात लोकांना घरासाठी काम आणि घरातून काम म्हणजे वर्क फ्रॉम होम अँड वर्क फॉर होम ह्या दोन्ही गोष्टी करायला लागल्या. पण एकदा का जेव्हा केव्हा या करोनाची साथ आटोक्यात येईल आणि सिच्युएशन जेव्हा नॉर्मलला येईल तेव्हा खरं तर घरासाठी तुम्ही जेवढं आता काम करतायत, सगळेजणच करतायत, ते बऱ्यापैकी कमी होईल, ते सुसह्य होईल आणि त्यावेळेला वर्क फ्रॉम होम हा केवळ एकच मुद्दा उरणार. तर तुम्ही फायद्यांबद्दल विचारत होतात. जर IT सेक्टरचा आपण अभ्यास केला आणि त्याच्यात जे काही स्टडीज त्यांनी पब्लिश केलेले आहेत त्या वाचल्या तर लक्षात येतं की वर्क फ्रॉम होमचे कंपनी आणि कर्मचारी या दोघांसाठी चिक्कार फायदे. त्यातले थोडेसे आपण आता चर्चेला घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे कंपनीसाठी कर्मचारी जर घरून काम करत असतील तर खर्चात फार मोठी बचत होते. कारण जर कर्मचारी घरून काम करणार असतील तर ऑफिसचा खर्च, ऑफिसच्या मेंटेनन्सचा खर्च
कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी जर ट्रान्सपोर्टची व्यवस्था करावी लागते, त्याचा खर्च, कॅन्टीन, हाऊसकीपिंग ह्या सगळ्यातनं सुटका होते. आणि जर तुम्ही मोठ्या शहरांमध्ये बघितलं तर या पूर्ण ऑफिसचा म्हणजे त्याच्या भाड्याचा किंवा जर विकत घ्यायचा असेल तर त्या जागेचा खर्च हा फार प्रचंड असतो. आणि त्याचं सेव्हिंगही त्या मानाने खूप प्रचंड असतं. त्यामुळे आत्ताच्या कोरोनाच्या साथीमुळे जे काही व्यवसाय संकटात आलेले आहेत ते या वर्क फ्रॉम होम या पर्यायाचा अगदी ऍक्टिव्हली विचार करतायत, कारण त्यात फार मोठं सेव्हिंग दडलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांनाही याचा खूप फायदा होतो, कारण साहजिकच तुमच्या ऑफिसला जाण्या येण्याच्या वेळेत तुमच्या श्रमात तेवढी बचत होते. आता मुंबईची गोष्ट घेतली तर विरार, लोणावळा ह्या सगळ्या दूरदूरच्या ठिकाणाहून सगळेजण लोकलनी 1.5 ते 2 तास अगदी त्या एवढ्या जीवघेण्या गर्दीतनं प्रवास करून ऑफिसला येतात. चर्चगेट सारख्या ठिकाणी लांब जाऊन काम करतात. तर जायचा 2 तास आणि यायचा 2 तास वेळ जर वाचला तर तेवढा वेळ ते स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी देऊ शकतात. सो त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स हा सुधारू शकतो. शिवाय तुम्ही जेव्हा घरात असता तेव्हा घरातले जे काही 8 तास 9 तास तुम्ही ऑफिसचं काम करता त्यात तुम्हाला थोडीफार फ्लेक्सिबिलिटी मिळू शकते, जी तुम्हाला ऑफिसमध्ये, कारण ऑफिसमध्ये सगळे आजूबाजूचे असतात त्यामुळे तुम्ही स्वतःची मर्जी चालवू शकत नाही. घरी तुम्ही थोडेसे कॉल्स आणि मीटिंग्स इकडे तिकडे रिशफल करू शकता. त्यामुळे काही प्रमाणात तुम्ही स्वतःच्या वेळेचे घरातलं काम करताना राजे असू शकता. आयटी कंपन्यांनी याच्याविषयी खूप अभ्यास केला आहे आणि खूप स्टडीज केलेत. आणि त्यांनी केलेल्या सर्व्हेनुसार घरून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या प्रॉडक्टिव्हिटीमध्ये खूप भरपूर सुधारणा झाली. म्हणजे त्यांनी जेव्हा ऑफिसमधनं काम करणारे कर्मचारी आणि घरून काम करणारे कर्मचारी यांना जेव्हा कम्पेअर केलं तेव्हा ऑफिस मधले जे घरून जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांची प्रोडक्टिव्हिटी खूप जास्ती होती. याची कारणं 2-3 आहेत. एक तर तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जाता तेव्हा फक्त लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या समोर डोकं खुपसून 10 तास तिथं बसत नाही. थोडं काम करता, थोडं आजूबाजूला जाता, काही जणांशी बोलता, मग कोणी कॉफी मशीनच्या शेजारी गप्पा मारतं, कोणी कॅन्टीन मध्ये जाऊन गप्पा मारतं. बऱ्याच कंपन्यांमध्ये लंच झाल्यावर एक छान फेरफटका मारून यायची बऱ्याच जणांना सवय. तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा या सगळ्या गोष्टींना फाटा देण्यात येतो. तुम्ही काम म्हणून कामावर फोकस करतात. विशेषतः भारतात जे कर्मचारी आहेत ते कामाविषयी घरात असताना फार फोकस असतात. दे बिकम वर्कहॉलिक आणि त्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी खूपच जास्ती असते असं असा तो स्टडी सांगतो. अजून एक महत्वाची गोष्ट ही आपल्या भारतासाठी खूप महत्वाची आहे की घरून काम करण्याची सुविधा दिल्यामुळे कंपन्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या टॅलेंटला आता आकर्षित करून घेता येणार आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही मॅटर्निटी ब्रेक वर गेलेल्या महिला किंवा फिजिकली जे चॅलेंज किंवा अपंग व्यक्ती आहेत ज्यांना घराच्या बाहेर पडायला त्रास होतोय, ह्या सगळ्या लोकांना आता कंपन्या आपल्या कंपनीत नोकरी देऊ शकतात. कारण ही सगळी मंडळी घर बसल्या काम करू शकतात आणि आपलं योगदान देऊ शकतात. सो एम्प्लॉयमेंट वाढवण्यासाठी आपल्या देशाला या वर्क फ्रॉम होमचा खूप फायदा होणार आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट गेल्या 3 महिन्यात तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल की वर्क फ्रॉम होम मुळे भौगोलिक बंधनं जी असतात ती शिथिल होऊन जातात. माझ्या ऑफिसमध्ये माझ्या टीम मध्ये एक मॅनेजर आहे आणि लॉकडाऊन डिक्लेअर व्हायच्या आधी ती आई वडिलांना भेटायला रांचीला गेली आणि ती तिथे असतानाच लॉकडाऊन डिक्लेअर झाला. त्यामुळे गेले 3 महिने ती रांचीहून काम करते. आता आपला ट्रॅडिशनल समज असा असतो की कोणी जर काम करायचं असलं तर त्यांनी त्या शहरात त्याच ऑफिसमध्ये जाऊन काम केलं पाहिजे. पण आज तुम्ही बघताय की लोक वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून काम करतायत. कंपनीची कामं चालू आहेत. ह्या वर्षी पहिल्यांदा ऑनलाईन जाऊन सगळ्या कंपन्यांनी आपल्या एम्प्लॉईजचं अप्रेझल केलंय मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये आणि ऑनलाईन जाऊन त्यांनी एकमेकांशी डिस्कशन केलंय. तर हे जे भौगोलिक
बंधनांचं जे एक ॲझम्पशन होतं ते खूप खोटं ठरलंय आणि त्यामुळे आज माझी कंपनी जरी मुंबईत असली तरी मी जगभरातल्या कुठल्याही चांगल्या माणसाला मी माझ्या कंपनीत सामील करून घेऊ शकतो, जे पूर्वी होत नव्हतं. तर माझ्या मते ही सगळे या वर्क फ्रॉम होमचे फायदे. ते अनम्यूट करायचं राहतं. तुम्ही म्हणता तसे मला अजून सवय झालेली नाही या गोष्टीची. तर मला एक असं विचारायचं होतं की आपण हे फायदे पाहिले, पण हे थोडंसं इंडस्ट्री स्पेसिफिक नाही आहे का? म्हणजे आता इंजिनिअरिंग इंडस्ट्री असेल आणि त्याच्यामध्ये काही स्टाफ जो असेल तो काही स्टाफ वर्क फ्रॉम होम करू शकेल आणि जो हाताने काम करणारा किंवा मशीनवर काम करणारा जो माणूस आहे त्याला मात्र तिथे फिजिकली प्रेझेंट राहायला लागेल. तर असं जिथे तिथे ब्लेंडेड अशा प्रकारचं वर्क कल्चर आहे, त्या वर्क कल्चरमध्ये एकाने घरी बसून काम करायचं म्हणून मी मात्र जाऊन तिथे काम करायचं मशीनवरती, असा एक त्याच्यामध्ये दुजाभाव होत नाही का? हो, आणि हा अप्रतिम प्रश्न आहे हा. आणि वर्क फ्रॉम होम या कॉन्सेप्टला काय आव्हान असेल, तर हे एक मोठं आव्हान आहे की तुमच्या कंपन्यांमध्ये सेल्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग जर डिपार्टमेंट असतील जिथे कर्मचाऱ्यांना घरी बसून ते काम करणं शक्य नाहीये आणि त्यांना मार्केटमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये जाऊन काम करणं गरजेचं आहे, अशा ठिकाणी काही लोकांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देणं आणि काही जणांना ती नाही देणं हे थोडा डेलिकेट होऊ शकतं. कारण जे 6-6, 7-7 दिवस आठवड्यातनं मार्केटमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये जीव तोडून काम करतायत, त्यांना असं वाटू शकतं की आम्ही एवढं काम करतोय, पण हे हेड ऑफिसचे जे लोक आहेत ते मात्र मस्त घरात बसून वर्क फ्रॉम होम करतायत, त्यांना काही बंधनं नाहीयेत, ते किती वेळ पाळतायत कोणाला माहित नाही. त्यामुळे ह्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना वर्क फ्रॉम होम हे जेव्हा इम्प्लिमेंट करायचं असेल तेव्हा त्याचं कम्युनिकेशन ते कसं करतील आणि पॉलिसीज कोणाच्या भेदभाव करणार नाही हे कसं सगळ्यांना समजावून देतील हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही आता मी काही सजेशन्स देतोय, काही कंपनी त्याला स्वीकारतील किंवा नाही, की तुम्हाला जेव्हा एका ग्रुपला तुम्ही वर्क फ्रॉम होमची सुविधा देताय तेव्हा दुसऱ्या ग्रुपला वर्क फ्रॉम होम नाही तरी दुसरं काहीतरी एक कॉम्पेन्सेटरी काहीतरी द्यायला लागेल. म्हणजे काही कंपन्यांमध्ये हार्डशिप अलाउन्स देतात की तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन उन्हातानात काम करावं लागतं किंवा तुम्हाला फॅक्टरीमध्ये घाम गाळावा लागतो, म्हणून आम्ही ऑफिसच्या लोकांना ते देणार नाही, पण तुम्हाला आम्ही एक हार्डशिप अलाउन्स देऊ. तर तुम्हाला काही अतिरिक्त सुट्ट्या देऊ, म्हणजे तुम्ही तुमच्या समावेत थोडा वेळ जास्ती घालवू शकाल. सो असं बॅलन्स राखणं कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी फार महत्वाचं आहे. अजून एक प्रश्न या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचा आहे की आपल्याकडे अनेक ऑफिसेसमध्ये आपण असं पाहतो की एक एक 15-20% लोक असतात की जे अगदी मन लावून काम करत असतात, झटून काम करत असतात. आणि हा प्रश्न विचारायला तुम्हाला सांगतो की आनंद अवधानी यांच्याकडनं प्रश्न आलेला आहे अरे वा. की काही लोक एक 15-20% लोक असतात ते अत्यंत झटून काम करत असतात. एक अजून एक 60% लोक असतात ते टंगळमंगळ करत कसं तरी काम करत असतात. आणि जे शिल्लक 20% असतात ते अजिबात काम न करता इकडे तिकडे उन्हाळापणा करत फिरत असतात. तरी आपल्याकडचं वर्क कल्चर असं मिक्स कल्चर आहे. म्हणजे हेच कल्चर तुम्हाला खाजगी आस्थापनांमध्ये बघायला मिळेल, थोडंसं आणखीन वाईट स्वरूप सरकारी आस्थापनांमध्ये बघायला मिळेल. या वर्क कल्चरला म्हणजे जिथे माणसं ऑफिसमध्ये जाऊन काम करत नाहीत किंवा टंगळमंगळ करतात बरेचसे त्यातले, तर वर्क फ्रॉम होम झाल्यानंतर ही मंडळींचं काय कल्चरमध्ये फरक काय पडेल? म्हणजे जास्ती काम करायला लागतील तर करत होते ती पण कामं करणार नाहीत, काय होईल? शेवटी माणूस तो माणूस आहे आणि तुमची ऑफिसमध्ये काम करायची जी पद्धत आहे किंवा तुमची एक जी मानसिकता आहे तीच तुम्ही घरात बसल्यावर तीच तुम्ही मानसिकता बाळगता. म्हणजे ऑफिस मधला माणूस आणि घरातला माणूस ही दोन वेगळी व्यक्ती नाहीये, ती एकच व्यक्ती आहे. आणि स्पायडरमॅन जो चित्रपट होता त्याच्यात एक फार सुरेख वाक्य आहे की विथ पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे तुमच्याकडे कुठली शक्ती असेल तर ती नीट वापरण्याची जबाबदारी पण तुमच्यावर आहे. सो
कर्मचाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की वर्क फ्रॉम होम ही एक सवलत आहे, हा त्यांचा हक्क नाहीये. दिस इज नॉट देअर राईट, दिस इज अ कन्सेशन गिव्हन टू देम. आणि प्रत्येक कंपन्यांनी जेव्हा वर्क फ्रॉम होम या पर्यायाचा ते विचार करतील, तेव्हा त्यांची सध्याची कार्यपद्धती काय आहे, त्यांचं वर्क कल्चर काय आहे, सध्या त्यांची प्रोडक्टिव्हिटी किती आहे, सध्या त्यांचे लोक किती काम करतात, त्याच्यात काम करून घेण्यात त्यांना किती अडचणी येत आहेत, ह्याचा त्यांनी आधी विचार करायला पाहिजे. 10 वेगळ्या कंपन्या वर्क फ्रॉम होम देत आहेत म्हणून एक फॅड आलंय म्हणून मी माझ्या कंपनीतही वर्क फ्रॉम होम उद्यापासून चालू करणार आहे, हा विचार चुकीचा आहे. तुमच्या इंडस्ट्रीला, तुमच्या कंपनीला, तुमच्या कार्यसंस्कृतीला अनुरूप असा निर्णय प्रत्येक कंपनीने घ्यायचा आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही वर्क फ्रॉम होम हा पर्याय जेव्हा खुला करता, तेव्हा अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग या दोघांनाही या मानसिकतेत, त्यांची जी मानसिकता आहे ती बदलायला लागेल. कारण तुम्ही जेव्हा, आता आपण अधिकारी वर्गाची बद्दल बोलूया. वर्क फ्रॉम होम जेव्हा ऑप्शन असतो, तेव्हा अधिकारी वर्ग कर्मचाऱ्यांना कंट्रोल करू शकत नाही. कारण तुमच्या समोर कोणीच नसतं, सगळे आपापल्या घरी असतात. अगदी आपल्या कुटुंबाचं उदाहरण देतो की असं समजा की आपला एक मुलगा किंवा मुलगी कॉलेजच्या अगदी महत्वाच्या वर्षाला आहे आणि हॉस्टेलमध्ये दुसऱ्या शहरात. तो तिथे कम्फर्टेबल असतो, पण इथे आई वडिलांच्या जीवाची तगमग होत असते की हे महत्वाचं वर्ष आहे, माझा मुलगा किंवा मुलगी नीट अभ्यास करेल का, मग तो सकाळी गजर लावून उठेल का, मग तो कॉलेजला जायला त्याला उशीर होईल का. एक फ्रस्ट्रेशन असतं आणि एक अगतिकता असते, कारण तुम्ही दूर असता आणि तुम्ही दूर असता, त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला कंट्रोल करू शकत नाही. आणि वर्क फ्रॉम होम मध्ये ही एक्झॅक्ट गोष्ट होते. त्यामुळे अधिकारी वर्गाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवायला हवा, की माझे कर्मचारी चांगले आहेत आणि ते घरी त्यांना जे काम नेमून दिलंय ते चांगलं करतील आणि मी त्यांचा वेळोवेळी, फार नाही पण वेळोवेळी मी त्याचा रिव्ह्यू घेईन. सो मॅनेजमेंटमध्ये एक प्रिन्सिपल आहे, हँड्स ऑफ बट आईज ऑन. म्हणजे मी त्यांच्या कामात हस्तक्षेप करून लुडबुड करणार नाही, पण माझी नजर त्यांच्यावर असेल. त्यामुळे आयटी कंपनी, बीपीओ त्यांनी कर्मचारी जरी घरून काम करत असले तरी त्यांच्यावर देखरेख, म्हणजे इंट्रुसिव्ह न होता, म्हणजे त्यांच्यावर पाळत ठेवली असं न वाटता, ते किती काम करतायत, किती लॉग इन करतायत, त्यांचं आउटपुट दिवसाच्या शेवटी किती झालंय, हे सगळं मेजर करायची त्यांनी पद्धती शोधून काढल्यात. त्यामुळे जे सेक्टर्स या वर्क फ्रॉम होमचा विचार करतायत त्यांनी या सगळ्याचा आधी विचार करायला पाहिजे आणि मग त्याच्यात उडी मारायला पाहिजे. एक असं म्हटलं जातं अनेक लोकांकडनं की घराची एक स्पेस असते आणि ऑफिसची एक स्पेस असते. घरातली माणसं वेगळी असतात, ऑफिसमधली माणसं वेगळी असतात. ऑफिस म्हणजे पण एक कुटुंबच असतं अनेक लोकांकरता. हो हो. घरातनं जसा माधव डबा घेऊन निघतो आणि माधव डबा घेऊन जसा ऑफिसमध्ये जातो, तसा एक अनिल असतो, तसा एक सुरेश असतो. ही सगळी मंडळी आपापल्या घरातनं डबे आणतात आणि अनेक जण अशी अंगत पंगत करत ते डबे खात एक सोशल लाईफ त्यांचं ऑफिसमधलं पण असतं. हो. तर हे सोशल लाईफ जे आहे, आणखी ही जी सगळी पिअर ग्रुप बरोबर त्यांनी जो वेळ घालवणं आहे, या पिअर ग्रुपमधनं वेळ घालवण्यामुळे त्यांचा एक परफॉर्मन्स, त्याच्यातला कॉम्पिटिटिव्हनेस, त्याच्यातलं हँड होल्डिंग, हे सगळं घरात काम करताना कमी नाही का होत? आहे, म्हणजे तुम्ही म्हणताय ते एक मोठं आव्हान आहे. आणि हे बघताना आपल्याला एक प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की ऑफिस म्हणजे नक्की काय. आणि मी जर तुम्हाला असं सगळ्यांना विचारलं की तुम्ही क्षणभर डोळे मिटून तुमची शाळा आठवा आणि ते 2-3 मिनिटं तुम्ही शाळेबद्दल जेव्हा आठवण केली, तर तुम्हाला फक्त शाळेची इमारत, तिथले बेंच, फळा या सगळ्या गोष्टी आठवणार नाहीत. तुम्हाला काय आठवेल? तर ह्याबरोबरच तुमच्या मैत्रिणींबरोबर केलेली धमाल, प्रसंगी शिक्षकांकडून खाल्लेला मार, एक छान आठवण असलेली सहल,
कधीतरी सरांनी तुमच्या पाठीवर कौतुकाची मारलेली थाप, हे सगळं तुम्हाला आठवेल. म्हणजे एखादी वास्तू आणि त्याच्या निगडीत असलेल्या सगळ्या आठवणी ह्या तुमच्या व्यक्तिमत्वात अगदी बेमालूनपणे मिसळून गेलेल्या असतात. आणि ऑफिसचंही थोड्याफार प्रमाणात हे असंच असतं. कारण ऑफिस हे बऱ्याच जणांसाठी केवळ पैसे कमवायचं एक साधन नसतं किंवा पैसे कमवायची एक जागा नसते, की एक एटीएम आहे, तिथे तुम्ही कार्ड टाकलं, पैसे मिळाले, घरात आलात. तुमचं त्या एटीएमशी काही इमोशनल बॉन्डिंग नसतं. पण ऑफिसच्या बाबतीत वेगळी गोष्ट असते. ऑफिसच्या बाबतीत ऑफिस हे आपल्या कौशल्याला वाव मिळवून देणारं, काहीतरी कामगिरी करून आपल्या व्यक्तिमत्वाला फुलवणारं ते एक मोठं व्यासपीठ असतं. भारतासारख्या देशात तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी अजूनही पारंपरिक वातावरण आहे, जिथे महिलांना अजूनही खूप बंधन आहे. आणि अशा महिला जेव्हा ऑफिस सारख्या पोषक वातावरणात जातात, तेव्हा त्या तिथे रमतात आणि घडतात. किंवा बरेच जण आपल्या ऑफिस मधल्या सहकाऱ्यांकडनं प्रेरणा घेतात आणि आपलं करिअर घडवतात. कित्येक जणांना तुम्ही असं बोलताना ऐकलं असेल, की अरे ऑफिस तर हे माझं सेकंड होम आहे, माझं दुसरं घर आहे. इतकं ते त्या ऑफिसमध्ये इमोशनली इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. तेव्हा जेव्हा आपण वर्क फ्रॉम होम, व्हर्च्युअल ऑफिस म्हणतो, तेव्हा या सायकोलॉजिकल मानसिक गरजांची पूर्तता होणं थोडंसं अवघड आहे. आणि ज्या कंपन्या वर्क फ्रॉम होम पूर्णपणे इम्प्लिमेंट करणार आहेत, त्यांना ह्या मानसिक गरजा कर्मचाऱ्यांच्या कशा पुऱ्या करता येतील, हे याच्याकडे बघणं खूप गरजेचं आहे. काही तुमच्यापैकी काही जणांनी मॉस्लो या सायकोलॉजिस्टचं नाव ऐकलं असेल, तर त्यांनी माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याची एक हायरार्की बनवली आणि त्याच्यात सगळ्यात बेसिक लेवलला अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत. मग त्याच्यानंतर सिक्युरिटी वगैरे आहे, सुरक्षा वगैरे. पण त्याच्यानंतर तो म्हणतो की माणसाची जी मूलभूत गरज आहे, दॅट इज बिलॉंगिंगनेस अँड लव्ह, म्हणजे आपुलकी आणि प्रेम. तेव्हा जेव्हा माणसाच्या ऑफिस मधल्या किंवा काम करतानाच्या ज्या मूलभूत गरजा असतात, की त्याला पगार मिळतोय, त्याला जॉब सिक्युरिटी आहे, त्याच्यानंतर त्याची जी भूक असते ती नात्यांची भूक असते. आणि त्यामुळे माणूस जो आहे ह्या ऑफिसकडे फक्त उदरनिर्वाहाचं साधन न बघता या नात्याची भूक भागवण्याची एक जागा म्हणून बघतो. आता तुम्ही स्वतःचाच जर विचार केलात आणि मी तुम्हाला सांगितलं की तुमचे जवळचे मित्र-मैत्रीण कोण आहेत, ती 10 नावं लिहा, तर त्या 10 नावांमधली बरीचशी नावं ऑफिस मधले सहकारी असतील. कारण तुम्ही त्यांच्याशी तुमचे विचार, भावना, आकांक्षा हे सगळं शेअर करतात. आणि कित्येक वेळा असं होतं की तुम्ही घरच्यांशी ज्या गोष्टी बोलू शकत नाही, त्या तुम्ही चहा, कॉफी पिताना तुम्ही तुमच्या सहकार्यांशी डिस्कस करत असतात. तुमचा जर स्वभाव थोडा एक्स्ट्रोवर्ट किंवा मोकळा असेल आणि तुम्हाला जरा बोलायला आजूबाजूला लोक लागत असतील, तर वर्क फ्रॉम होम सारख्या वातावरणात तुमची जरा कुचंबणा होण्याची शक्यता आहे. कारण तुम्हाला आजूबाजूला बोलायला जास्ती लोक आता नसणार आहेत, जे ऑफिसमध्ये असतात. त्यामुळे या व्यक्तींना जास्ती वेळ वर्क फ्रॉम होम किंवा घरातून काम केल्यावर थोडं एकटं पडण्याची भावना येते आणि मग त्यातून चिडचिडेपणा येतो, फ्रस्ट्रेशन येतं. आणि हे जे बारीक सारीक जे वर्क फ्रॉम होमची आव्हानं आहेत, त्यावर कंपन्यांनी फार विचार करायची गरज आहे. म्हणजे आयटी कंपनीज वगैरे मध्ये आता याच्यावर बरंचसं विचार मंथन चालू आहे. त्यामुळे ते व्हर्च्युअल कनेक्ट सेशन्स ऑर्गनाईज करतात किंवा पूर्ण वेळ तुम्ही घरनं काम न करता महिन्यातनं 2-3 दिवस तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावण्यात येतं, सगळ्या टीम बरोबर गेट टुगेदर किंवा डिनर करण्यात येतं. हे नवीन नवीन पर्याय आता कंपन्या शोधतायत. एक मुंबईच्या लोकांना एक सवय होती पहिल्यापासून. मगाशी जसं मला माझं तुम्ही सांगितलं उदाहरण, की माझी 7:20ची ट्रेन असते. मी बदलापूरहून येतो, अंधेरीला येतो किंवा बदलापूरहून येतो, BKC मध्ये कामाला येतो. माझी ट्रेन असते, ती ट्रेन मी पकडतो. माझी रोजची ट्रेन ठरलेली आहे. माझ्या ट्रेनमधले माझ्याबरोबर असलेले लोक ठरलेले आहेत. अनेक महिला चर्चगेटला जातात, तेव्हा ते जाताना भाज्या घेतात, ट्रेनमध्ये भाज्या निवडतात. काही भजनी मंडळी आहेत, ती भजनी मंडळी ट्रेनमध्ये भजनं म्हणतात. ते भजनं म्हणणाऱ्या लोकांचे ग्रुप्स असतात. तर कम्युट करताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं सोशल लाईफ
या सगळ्या लोकांकडे असतं. आणि मुंबईच्या लोकांना असं वाटतं की हे म्हणजे खरं फास्ट लाईफ आणि हे म्हणजे मुंबईचं लाईफ आहे. आणि हे जर का नसेल तर फार चुकल्यासारखं होतं. मग ते म्हणतात की आता ना मला पुण्यात राहायला आल्यासारखं वाटतंय, कारण धावपळच नाही, चेंगराचेंगरीच नाही, लटकायचंच नाहीये ट्रेनला, यात काय मजा आहे. मग परवा एक बातम्या सुरू झाल्या आणि त्या बातम्यांमध्ये असं आलं होतं की मुंबईमध्ये ट्रॅफिक जॅम झाला हे बघून अनेकांना आनंद झाला. म्हणजे पुन्हा एकदा आपले नॉर्मल दिवस परत आले अशी कुठली एक भावना त्यांना झाली. तर ही जी एका गर्दीची, रेटारेटीची, आणखीन अशा प्रकारच्या धावपळीची सवय झाली आहे, त्यातनं सडनली तुम्हाला एक असा शांतपणा लाभतो, तेव्हा वर्षानुवर्ष काम करणाऱ्या लोकांना काहीतरी चुकतंय असं वाटतं. आणि याचा त्यांना खूप त्रास होतो. ते बोलून दाखवतात, की "नाही यार, मजा नाही आ रहा है. काहीतरी वेगळं करायला पाहिजे." तर हा जो एक ट्रान्झिशन त्यांचं जे आहे, म्हणजे वर्क कल्चरचं ट्रान्झिशन जे आहे, त्या ट्रान्झिशनला या लोकांनी समोर कसं जायचं? समाजात कायम काही ना काही परिवर्तन होत असतं आणि काही तुमच्या इच्छेनुसार होतं आणि काही तुमच्या इच्छेविरुद्ध होतं आणि तिथे तुम्हाला नाईलाजानी तिथे ऍडजस्ट व्हावं लागतं. म्हणजे साधारणतः 10 वर्षापूर्वी सगळ्या बँका ज्या होत्या त्यांनी नेट बँकिंग चालू केलं. तोपर्यंत प्रत्येकाला बँकेत जाऊन स्वतःचं पासबुक दाखवून ते अपडेट करणं, पैसे काढणं, पैसे भरणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर बँकेतला कोणतरी एक माणूस हवा, ही गरज होती. नेट बँकिंगनी काय सांगितलं की अरे तुम्ही जिथे आहात, ॲज लॉंग एज तुमच्याकडे मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, तुम्ही कशाला येताय बँकेत? तुम्ही आहे तिथे बसा आणि तुमचं काम करून टाका. बऱ्याच लोकांनी ते करायला नकार दिला, कारण एक तर त्यांना वाटलं की हे नेट बीट सगळं असुरक्षित आहे, काहीतरी फ्रॉड झाला, माझे पैसे कुठेतरी जातील. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2 म्हणजे मला बँक म्हणल्यावर एक माणूस समोर येतो. त्यामुळे बँकेशी व्यवहार करताना I used to relate to that person and that person used to represent the bank for me. आणि सडनली तिथे एक व्हॅक्यूम झाली की मी आता बँकेशी एका ऍप द्वारा बातचीत करतोय, एक माणूस नाहीये तिथे. पण हळूहळू गेले 5-10 वर्ष तुम्ही बघितलं तर आता सिनियर सिटीजन्सही नेट बँकिंगचा अगदी सर्रास वापर करायला लागले. त्यामुळे कुठलाही चेंज किंवा कुठलाही बदल जो असतो ना, माणसाचा स्वभाव असा असतो की त्यात जे काही निगेटिव्ह आहे किंवा आधी माझ्याकडे जे होतं आणि ते आता मला मिळणार नाहीये, त्याच्याकडे आधी लक्ष जातं. आणि त्यामुळे आपण त्या बदलाकडे थोडंसं निगेटिव्ह वृत्तीने बघायची फार शक्यता असते. त्यामुळे कुठल्याही कंपनीला जेव्हा असे चेंजेस, असे बदल कंपनीत घडवून आणायचे असतात, तेव्हा हा बदल एका पॉझिटिव्ह तऱ्हेने कसा मांडता येईल, की तुम्हाला आता स्वतःसाठी किती वेळ मिळणार आहे आणि त्याच्यात तुम्ही उदाहरणं देता येतील, की अरे बाबा तू विरारहून 2 तास धावत पळत तिकडे येत होतास, त्याच्यापेक्षा तुझे आता दिवसाला 4 तास वाचणार आहेत, त्यातले ठीक आहे, त्यातले 1-1.5 तास तू कंपनीला एक्स्ट्रा देऊ शकतो, पण बाकीचे 2.5 तास तुझ्यासाठी मिळणार आहेत. तुझी प्रकृती तू नीट राखू शकतोस, तुझ्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकतोस. तर हे लोकांना जरा त्यांच्या मनावर बिंबवावं लागतं. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2 असा असतो, की चेंजेस अगदी ओव्हरनाईट जर इम्प्लिमेंट केले तर लोकांना ते जुळवून घ्यायला फार अवघड जातं. म्हणजे आज रात 12 बजे से ऑफिस बंद हो जाएगा और आपको घर से काम करना पडेगा, अशा तऱ्हेची जर घोषणा केली तर लोकांसाठी तो एक मानसिक धक्का असतो, कारण त्या बदलासाठी ते तयार नसतात. त्यामुळे जर वर्क फ्रॉम होम कुठल्या कंपनीला इम्प्लिमेंट करायचं असेल तर त्यांनी लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे. त्यांना त्यांच्या काय अडचणी असू शकतील, त्यांचे त्याच्याबद्दलचे काय सजेशन्स असू शकतील, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. एखादी टीम बनवून त्या टीमला हे प्रोजेक्ट देऊन आणि मग सगळ्यांच्या सूचना एकत्र करून मग ती योजना त्यांनी अंमलात आणली तर लोकांना असं वाटेल की हा बदल आम्ही आणलाय, हा आमच्यावर थोपवलेला बदल नाहीये. हे आपण आतापर्यंत सगळं जे बोललो ते मोठ्या लोकांचं बोललो. पण आता हे वर्क फ्रॉम होम काही फक्त मोठ्यांकरताच मर्यादित राहिलेलं नाहीये. अगदी लहान मुलांना सुद्धा आता तू ऑनलाईन शाळेमध्ये अभ्यास कर असं आपण सांगतो आणि मास्तरांना सांगतो की बाबा तू आता ऑनलाईन टीचिंग करायला सुरुवात कर. आता बरेचदा अनेक शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं असं असतं की हे ऑनलाईन वगैरे काही खरं नाही.
तो जो क्लासरूममध्ये फेस टू फेस जो एक्सपिरियन्स असतो, त्यात ते गुरुजी शिकवतात, ते मुलगा ऐकतो. मग त्यातला स्लो लर्नर असतो, त्याचा चेहरा पडलेला गुरुजींना दिसतो. मग ते परत समजावून सांगतात. मग फास्ट लर्नर कंटाळलेला त्यांना दिसतो. मग ते बरोबर पुढे जातात. ते फळ्यावर लिहितात, तेव्हा ते मुलांच्या मनावर कोरलं जातं. ते पुसतात तेव्हा मुलांचा फ्रंटल कॉर्टेक्स जो असतो तो पण क्लिअर होतो आणि त्यांना इन्फॉर्मेशन फटीग येत नाही. असे जे क्लासरूम टीचिंगचे जे फायदे शिक्षण तज्ञ सांगतात, ते आता सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध करत आहेत या ऑनलाईन टीचिंग आणि ऑनलाईन लर्निंगला. हे सुद्धा एक प्रकारचं वर्क फ्रॉम होमच आहे ना, म्हणजे मुलांनी घरनं अभ्यास करायचा, शिक्षकांनी घरनं शिकवायचं. मग ते कॉलेजचे असतील किंवा शाळेचे असतील. तर या शिक्षण पद्धती आता कसं आहे, वर्क फ्रॉम होम जेव्हा तुम्ही कारखान्याच्या बद्दल म्हणताय, तेव्हा तुमचे हे काय आहेत, जॉब काय आहे, आणखी त्याच्यात तुमची डिलिव्हरी काय आहे, हे ते क्लिअर कट ठरलेलं आहे. त्यात सब्जेक्टिव्हिटी नाही आहे फारशी. परंतु जेव्हा टीचिंगसारखं प्रोफेशन आहे, जेव्हा त्याची सब्जेक्टिव्हिटी आणि त्याची एफिकसी ही खूप महत्त्वाची आहे. त्या मुलाला तो विषय कळलाय की नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. अशा वेळेला हे जे वर्क फ्रॉम होम स्कूलिंगबद्दल आहे, त्याचं काय करायचं? म्हणजे अनेक पालकांचं असं म्हणणं आहे, की वर्क फ्रॉम होम होऊ शकत नाही आणि अनेक पालकांना बँडविड्थचे प्रॉब्लेम आहेत, अनेक त्यांना एक कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम आहेत. त्या केसमध्ये एक डिजिटल डिव्हाईड जो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आहे रे आणि नाही रे, असे 2 प्रकारचे लोक आपल्याला बघायला मिळतात. हा डिजिटल डिव्हाईड या शिक्षण पद्धतीला मारक नाहीये का? आणि इथे वर्क फ्रॉम होम कसं होणार? आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. हा मुद्दा अगदी ऐरणीवर आलाय. म्हणजे अगदी 2 आठवड्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारनी एक ऑर्डर काढली, की प्री प्रायमरी आणि प्रायमरी स्कूलमध्ये जे काही ऑनलाईन क्लासेस आहेत, पालकांनी खूप तक्रारी केल्यामुळे ते ऑनलाईन क्लासेस गव्हर्नमेंटनी बंद करायची ऑर्डर दिली. कारण पालकांचं असं म्हणणं होतं, की आमच्या मुलीला आम्ही 3-4 वर्षाचा होईपर्यंत टीव्ही पण दाखवला नाही. डोळ्यावर त्यांना दुष्परिणाम होतील म्हणून. आणि आता तुम्ही डायरेक्ट त्यांना 2-2, 3-3 तास कॉम्प्युटर समोर बसवून तुम्ही अ, तुम्ही त्यांना मुलांना जबरदस्तीने बसवून तुम्ही त्यांना काय साध्य करू इच्छिता? तर याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे शाळा जे काही करू इच्छित आहेत, हा एक हे टेम्पररी सोल्युशन आहे. कुठलीही शाळा असं म्हणत नाहीये, की आता आम्ही सगळी आमची शाळेची इमारत वगैरे जमीनदोस्त करणार आहे आणि आता सगळे वर्ग ऑनलाईनच होतील. कोणी आता मुलांनी शाळेत यायची गरजच नाहीये. असं अजिबात कोणी म्हणत नाहीये. सगळेजण असं का करतायत, की ह्या कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणायला किती वेळ लागेल, हे अजून कोणाला लक्षात येत नाहीये. काही जण म्हणतायत, की जुलैपर्यंत पीक येईल, कोणी म्हणतंय नोव्हेंबरपर्यंत पीक होईल. केळकर सर ज्यांनी गेल्या आठवड्यात फार छान आपल्या व्याख्यान दिलं, त्यांनी सांगितलं, की 1 ते 1.5 वर्ष कुठल्याही साथीच्या रोगाला आटोक्यात यायला तेवढा वेळ लागतो. तर या सगळ्या वेळात मुलांचं काय करायचं? म्हणजे मुलांना काहीही न करता घरी बसवायचं का या वेळेचा थोडाफार सदुपयोग करून सब ऑप्टिमल म्हणजे अगदी चांगला पर्याय नसला तरी त्यातल्या त्यात या पर्यायाचा वापर करायचा. आता अर्थात याच्यात प्रत्येकाचं मत वेगळं आहे. काही पालक फारच आग्रही आहेत, की आम्हाला आमच्या मुलाला कॉम्प्युटर समोर बसवायचं नाहीये. काही पालक म्हणतायत, की ठीक आहे 2 तास माझा मुलगा कॉम्प्युटर समोर बसला आणि नवीन काही शिकला तर चालेल. तर अर्थात ऑनलाईन एज्युकेशन मुलांसाठी हा एक समर्थ पर्याय असूच शकत नाही. कारण शिक्षणाद्वारे तुम्ही व्यक्तिमत्व घडवत असता. तुम्ही त्यांना धडे किंवा पुस्तकं शिकवत नाहीये. तुम्ही त्यांचं व्यक्तिमत्व घडवत असता. आणि हे व्यक्तिमत्व एकाला काही शिकवून घडत नसतं. ही मुलं एकमेकांशी कसं वागतात, ही मुलं शिक्षकांशी कशी वागतात, ह्या सगळ्यातनं त्यांचं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि जेव्हा आपण ऑनलाईन ट्रेनिंग देतो किंवा ऑनलाईन एज्युकेशन देतो, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडूच शकत नाहीत. आणि तुम्ही शाळेसंबंधी हा प्रश्न विचारला. मी तर म्हणतो, की कंपन्यांच्या बाबतीतही हाच धोका उद्भवतो. कंपन्यांच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर तुम्हाला कंपनीमध्ये तुम्ही एक वर्क कल्चर निर्माण करत असता. म्हणजे आता IMG ही एक कंपनी आहे किंवा प्रत्येकाची त्यांचं स्वतःचं एक धोरण असतं. त्यांची स्वतःची काही ध्येय असतात. काम करायची काही पद्धत असते आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांकडनं अपेक्षा असतात.
आणि ह्या सगळ्या गोष्टी आपापसात बोलून एकमेकांकडे बघून ह्या अंमलात आणलेल्या असतात. म्हणजे कोणी कंपनीच्या पोस्टरवर ज्या व्हॅल्यूज लिहिल्या आहेत त्या पोस्टरवर व्हॅल्यूज लिहिल्या म्हणजे सगळे तसं वागतील असं नाही. सगळेजण तसं वागतायत का एकमेकांकडे बघून सगळे शिकत असतात. आता माझं एक उदाहरण देतो. मी जेव्हा काही वर्षापूर्वी गोदरेज कंपनी जॉईन केली तेव्हा इंट्रोडक्शन म्हणून आमच्या कंपनीचे प्रमुख जे नादिर गोदरेज आहेत, गोदरेज परिवारातले, त्यांच्या बरोबर माझी मीटिंग फिक्स झाली आणि मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांची फार मोठी केबिन आहे आणि मला असं वाटलं की एवढ्या मोठ्या माणसाला मी भेटायला जातो तेव्हा मी त्यांच्या केबिनला नॉक करून मी आत जाईन, ते त्यांच्या खुर्चीवर बसले असतील आणि मी तिथे जाऊन बसेल. पण मी जेव्हा तिथे गेलो म्हणजे त्यांच्या सेक्रेटरीने मला सांगितलं की तुम्हाला बोलवलंय, तर नादिर गोदरेज स्वतः उठून कॅबिनच्या दारापाशी मला रिसीव्ह करायला आले आणि मला घेऊन आत गेले आणि माझ्या शेजारी बसले आणि मला म्हणले की तुझं या कंपनीत स्वागत आहे. तर हे एक फार छोटं उदाहरण आहे की कंपनीच्या व्हॅल्यूज ज्या असतात त्या अधिकाऱ्यांच्या किंवा नेत्यांच्या वागण्यातनं आपल्याला कळून येतात. आता हे जे वर्क कल्चर आहे ते आपल्याला व्हर्च्युअल ऑफिसमध्ये कळू शकणार नाही. त्यामुळे व्हर्च्युअल ऑफिसच्या वर्क कल्चर निर्माण करण्यासाठीच्या ज्या मर्यादा आहेत त्यात ही एक मर्यादा आहे. एक आता मी प्रश्नोत्तराचा आपला जो पार्ट आहे तो चालू करतो. एक प्रश्न मला विचारायचा होता तुम्हाला. तो असा आहे की अनेक अशी जोडपी होती की जी या लॉकडाऊनच्या अलीकडच्या काळामध्ये दोघे आपापल्या कामावर जायची, दोघांनी एक वेगळ्या प्रकारचं लाईफ तिकडे ते जगायची, दोघेही रात्री परत यायची आणि मग पुढचे जे काही तास असतील ते एकत्र घालवायची आणि त्यांच्यामध्ये कधी फारसा विसंवाद झाला नाही, कारण विसंवाद व्हायला वेळच मिळाला नाही. कारण ते कसे बसे एकत्र राहत होते, त्यांच्या कामामध्येच इतके गर्क होते आणि त्यातच एवढा वेळ जात होता की त्यांना एकमेकांचं एक्सपोजरच मुळामध्ये कमी होतं. म्हणजे जे काही पत्नी पत्नीचे रिलेशन असतात ते रिलेशन्स सगळे साजरे करेपर्यंतच वेळ निघून जायचा. परंतु आता काय झालं, आता दोघंही घरामध्ये स्थानबद्ध झाल्यामुळे ते एकमेकांना जास्ती एक्सपोज व्हायला लागले आणि आपण म्हणतो ना की जे क्रायसिसमध्ये खरी माणसं कळायला सुरुवात होते, तशी अनेक जणांना आपला नवरा खरा काय आहे आणि आपली बायको खरी काय आहे हे कळायला लागलं. त्यातले जे सुदैवी होते त्यांना त्यांचं महत्त्व कळलं, त्यांना त्याच्यातनं सुख मिळालं. पण डोमेस्टिक व्हायलन्स या काळामध्ये भरपूर वाढलेलं आहे अशी ऑब्झर्वेशन्स अनेक लोकांनी केलेली आहेत. मी आता आपल्याबरोबर आज डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत, ते पण आपल्याला सांगू शकतील याबद्दल कदाचित की डोमेस्टिक व्हायलन्समध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. माझ्या काही वकील मित्रांनी सांगितलं की त्यांना आता लॉकडाऊन संपल्यानंतर डिवोर्सच्या केसेसचं त्यांच्याकडे प्रचंड ओघ आहे. कारण या काळामध्ये लोकांना काय म्हणूया कळलं की आपण कॉम्पॅटेबल नाही आहोत. तर हा क्लिन्झिंग म्हणायचं, याला एक प्रकारचं नॅचरल क्लिन्झिंग म्हणायचं की या निमित्ताने खरी स्वरूप लोकांना एकमेकांच्या समोर आली का, याला एक आपत्ती म्हणायचं. याचं कारण आतापर्यंत जो सुसंवाद होता तो आता विसंवादामध्ये त्याची परिणती झाली. कसं बघायचं याच्याकडे? तुम्ही म्हणलात तसं खरं तर बर्वे सरच याचं फार चांगलं उत्तर देऊ शकतील, त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट करेन. पण मी कंपनीच्या दृष्टीने म्हणजे जेव्हा आपण वर्किंग फ्रॉम होम म्हणतो, त्या वर्किंग फ्रॉम होमचा एक तोटा असा आहे की तुमचं काम आणि तुमचं खाजगी आयुष्य याच्यातली सीमारेषा फार धूसर होते. खऱ्या ऑफिसमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा अनुभव खूप वेगळा असतो. म्हणजे तुम्ही घरातून जेव्हा बाहेर पडता तेव्हा हळूहळू 5-10 मिनिटात घरातल्या गोष्टी, घरातले प्रॉब्लेम्स ते मागे पडतात आणि तुमचं ऑफिसचा विचार करायला लागतं. आणि ह्याच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही संध्याकाळी ऑफिसहून निघता तेव्हा घरी पोहोचेपर्यंत तुमचं मन शांत होतं. म्हणजे ऑफिसचे सगळे प्रॉब्लेम्स तिकडे राहतात आणि तुमचं मन घराकडे धावायला लागतं. तेव्हा तुमचं मन शांत होण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हे स्विच ऑफ स्विच ऑन जे आपलं होतं जेव्हा आपण ऑफिसमध्ये जातो आणि ऑफिसमधून येतो, हे फार गरजेचं असतं. पण जेव्हा घरी काम करतो आपण तेव्हा हे स्विच ऑन स्विच ऑफ होऊच शकत नाही.
त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्सचा समतोल साधणं खूप अवघड जातं. मग काय होतं, की कायम हातातल्या मोबाईलवर ऑफिसचे ईमेल्स चेक करणं किंवा सकाळी लवकर, दुपारी जेवायच्या वेळेला किंवा अगदी संध्याकाळी उशिरापर्यंत ऑफिसचे कॉन्फरन्स कॉल्स चालतात. यामुळे घरातलं वातावरण बिघडून जातं. शिवाय बऱ्याच जणांनी मला सांगितलं, की घरून काम करताना असं वाटतं, की 24 तास आपण कामच करतोय. कुठेतरी मेंटल ब्रेक मिळत नाहीये. आणि जेव्हा दोन्ही जोडीदार घरून काम करतायत आणि घराचं पण काम करायचंय आणि ऑफिसचंही काम करायचंय, तर तो सांधा कुठेतरी जुळत नाही. एकमेकांकडनं ज्या अपेक्षा आहेत, त्या पुरत्या ठरत नाहीत, कारण प्रत्येकाला आपापल्या प्रायोरिटीज महत्त्वाच्या वाटतात आणि मग त्यातनं संघर्षाचा भडका उडतो. आणि मग त्यातनं चिंता, तणाव, बर्नआउट अशा समस्यांना तोंडी जावं लागतं. म्हणजे एकदा काय झालं, माझा एक सहकारी आहे, तो म्हणला, "अरे, मी जातो बाबा पुढच्या ऑफिस आता 10% गव्हर्नमेंटनी परवानगी दिली आहे ना, मी आता ऑफिसला जाणार आहे." म्हटलं, "का रे बाबा, घरी काम करतोयस ना 3 महिने." तो म्हणला, "नाही रे, आता शांतपणे काही विचार करून मला थोडंसं काम करायचंय, त्याच्यासाठी मी ऑफिसला जातोय." 3 महिन्यापूर्वी आपण उलटं म्हणायचो, की "अरे, ऑफिसमध्ये इतकं काम आहे ना, शांतपणे काही विचार करायला वेळ मिळत नाही. मी शनिवार, रविवारी छान विचार करून याच्यावर उत्तर देईन." आता परिस्थिती उलटी झाली. राधिका इथे आहेत. त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. राधिका, तुमचा प्रश्न विचारता? नमस्कार सनी. नमस्कार. बिंग द ओनली वुमन ऑन द पॅनल, मला महिलांच्या संदर्भातला हा प्रश्न विचारायचा आहे. एका स्त्री शिक्षण संस्थेत मी काम करते आणि मुलींनी जास्तीत जास्त बाहेर जाऊन काम करावं यासाठी गेली 125 वर्ष ही संस्था काम करतीये. आणि तुमच्या पहिल्या गोष्टीमध्ये, मालती आणि माधवच्या गोष्टीमध्ये, मालती घरी होती. तसंच तिचं घरामध्ये खूप वेगळं स्थान असतं. तो तिचा फोर्टे असतो. तिथे तिची एक वेगळी ओळख असते. म्हणजे घरात जरी आई बाबा दोघे असले तरी बाबांना काम आहे, पण आई आई असते. तर अशा वेळेला हे जेव्हा वर्क फ्रॉम होमचं कल्चर येईल टू स्टे, तेव्हा बायकांच्या एम्प्लॉयमेंट वरती काही परिणाम होईल का त्याचा? कारण आता सुद्धा ऑलरेडी आम्ही बघतो की वरिष्ठ म्हणतात की नाही नाही नको, त्यांना फोन करू नका, कारण त्यांच्या घरी सारखी कुकरच्या शिट्ट्या वाजतात, त्यांना पोळ्या करायच्या असतात. या पद्धतीच्या कमेंट्स येतात जेव्हा वर्क फ्रॉम होम चालू आहे तेव्हा. तर बायकांना एम्प्लॉय करा किंवा करू नका या संदर्भात काही चर्चा होईल का? कारण ती धोकादायक आहे मग इतक्या वर्षाचा संघर्ष. नाही, अगदी फार मस्त प्रश्न विचारलात तुम्ही. आणि मी म्हणलं तसं की वर्क फ्रॉम होम ही काही नवी कॉन्सेप्ट नाहीये. म्हणजे दरवेळेला जेव्हा आपल्याला वर्क फ्रॉम होम बद्दल काही प्रश्न असतील की हा कसा सॉल्व्ह करायचा, माझ्या दृष्टीने हे एक सिंपल पर्याय असा आहे की आपण आपल्याच देशात IT, BPO सेक्टरमध्ये काय होतंय हे बघायचं. कारण गेले 15-20 वर्ष त्यांनी वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट अनुभवली आहे आणि त्याच्यातले खास खळगे त्यांना माहिती आहेत. आम्ही जेव्हा कंपन्यांमध्ये महिलांना रोज नोकरी देण्याचं, प्राधान्य देण्याचं जेव्हा विचार करतो, तेव्हा ह्याच्यावर खूप विचार चाललाय. आणि सगळ्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत, त्या सगळ्यांचं मत असं आहे की महिलांचा कंपनीमधला जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते वाढलं पाहिजे. भारतासारख्या देशात ते खूप कमी आहे. आणि ह्याच्यावर ज्या स्टडीज झाले त्याच्यातनं असं लक्षात आलंय की महिलांच्या आयुष्यातले जे काही लाईफ सायकल इव्हेंट्स जे आपण म्हणतो, की त्यांचा लग्न असू दे किंवा त्यांना मूल होणं असू दे किंवा त्यांच्या नवऱ्याची बदली होणं असू दे, या सगळ्या प्रसंगांमुळे त्यांची एम्प्लॉयमेंट मार्केटमधनं गच्छंती होते. आणि एकदा का तिथनं त्या मार्केटमधनं ते बाहेर गेल्या की त्यांना मार्केटमध्ये परत यायला वेळ लागतो. एका IT सेक्टर मधल्या महिलेचं आपण उदाहरण घेऊया की अत्यंत हुशार अशी ती महिला आहे आणि तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर तिला मूल झालं आणि मूल तान्हं असल्यामुळे तिने ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला. आणि आजकाल सगळ्या न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे
तिला आजूबाजूला मदत करणारं कोणी नव्हतं. त्यामुळे तिने असा विचार केला की मी माझ्या मुलाची काळजी घेते, आणि तिने 3-4 वर्ष ब्रेक घेतला. 3-4 वर्षानंतर जेव्हा मूल मोठं होतं, तेव्हा ती असं म्हणते की आता चला, आता पुन्हा मी नोकरी करू शकते. पण ती जेव्हा नोकरी करायला जाते तेव्हा तिला कळतं की टेक्नॉलॉजी पूर्ण चेंज झाली आहे. ती ज्या प्लॅटफॉर्मवर काम करत होती आणि आताचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते खूप बदलले. सो शी हॅज टू रिस्किल हरसेल्फ. तिला पूर्ण नवीन गोष्टी शिकायला लागतील. ह्या ज्या त्यांच्या प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे महिला नोकरीमधनं बाहेर पडतात. वर्क फ्रॉम होमचा हा एक मोठा फायदा आहे की ह्या सगळ्या महिलांना आपण घर बसल्या काम देऊ शकू आणि त्यांचा क्षमतांचा पूर्णपणे वापर करू शकू. पण हे करताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, जे आम्ही आमच्या गोदरेजच्या सगळ्या महिलांना सांगतो. एक म्हणजे तुम्ही घरात काम करण्यासाठी जी एक सपोर्ट सिस्टम लागते ती तुम्हाला तयार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या नवऱ्याला तुम्हाला याच्यासाठी तयार करायला लागेल. तुमच्या घरी जर सासू सासरे असतील तर तुम्हाला तयार करायला लागेल. तुमचं लहान मूल जे आहे त्या लहान मुलाला तुम्ही त्या पद्धतीने वाढवायला पाहिजे की बाळा, आई 24 तास तुझ्यासाठी अवेलेबल नसणार आहे. आई काहीतरी महत्वाचं काम करते आणि त्यावेळेला तू तुझं काम कर. आईचं काम संपल्यावर आई तुझ्याशी खेळेल. किंवा पाळणा घरासारखी सोय शोधायला लागेल. सो महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी जी इकोसिस्टम तयार करायची गरज आहे त्यासाठी आम्ही त्यांना खूप समजावतो. वा, अगदी हे आश्वासक आहे. परंतु दुसरीकडे प्राजक्ता जोशी असं म्हणतात की वर्क फ्रॉम होम हे खास करून महिलांसाठी बंदीशाळा होऊ शकते. चूल मूल, ऑनलाईन स्कूल आणि झूमचं टूल हे सांभाळणं कठीण होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याचं उत्तर मला वाटतं तुम्ही आता दिलेलं आहे. असंच अजून एक राहुल गायकवाडांचं म्हणणं असं आहे की मुलांची फार गोची झाली आहे वर्क फ्रॉम होम म्हणून. कारण वडील घरात असल्यामुळे मुलांवरती बंधनं येत आहेत. मोठ्याने बोलणं हसणं हे करता येत नाही. सुरुवातीला छान वाटलं बाबा घरात आहेत, परंतु आता असं वाटतं की तुम्ही ऑफिसमध्येच बरे आहात म्हणून. असे काही घरातल्या महिलांचे, पुरुषप्रधान संस्कृतीमधले महिलांचे आणि मुलांचे काही बोलके अनुभव आहेत. त्यांचे इथे आपल्याला असे मेसेजेस आलेले आहेत. विकास महाजन असं विचारत आहेत की मध्यंतरी डॉक्टर मोहन आगाशे हे असं म्हणाले होते की या सगळ्या याच्यातनं, आत्ताच्या कोविडमधनं, आणखीन या सगळ्या एका भयान संकटानंतर एक वेगळी नवीन स्पीशीज माणसांची जन्माला येईल. ज्या माणसांचे व्यवहार वेगळे असतील, ज्या माणसांच्या सवयी वेगळ्या असतील, त्यांचा जगाकडे स्वतःकडे बघण्याचा विचार वेगळा असेल, तर हा वर्क फ्रॉम होम मधली जी माणसं आहेत ही आता त्याच्यामध्ये जी मिलेनियल जनरेशन आता जाईल ही एक वेगळी स्पीशीज होईल का? म्हणजे आतापर्यंत आपण एक माधव कसा बघत होतो आणि आता नवीन माधव जो असेल हा पूर्णतः वेगळाच निर्माण होईल का? विकास महाजनांचा प्रश्न. आणि त्याची शक्यता नाकारता येणार नाही. माणसाच्या स्वभावातले जे बदल असतात ते काही रेव्होल्युशनरी नसतात. म्हणजे पुढच्या 2 वर्षात भारतातली सगळी लोक वेगळं वागायला नाही जाणार. त्या थोडा एव्होल्युशनरी असतात. म्हणजे पुढच्या 20-30 वर्षात कदाचित आपल्याला त्याच्यात फरक दिसून येईल. डिजिटल माध्यमातून काम करण्याचा एक महत्वाचा तोटा असा आहे की यू स्टॉप रिलेटिंग टू पीपल इन पर्सन. कारण लोकांशी संवाद साधण्याचं, कनेक्ट होण्याचं माध्यमच तुमचं फक्त लॅपटॉप किंवा तुमचा फोन राहतो. त्यामुळे असं होऊ शकेल की अजून 20-30 वर्षांनी माणसं इमोशनली कनेक्ट होऊ शकणार नाहीत. एकमेकांशी शेजारी बसले पण त्यांना एकमेकांशी संवाद कसा साधायचा हे त्यांना कदाचित उमजणार नाही. म्हणजे ते डिजिटली एफिशियंट असतील पण माणसाच्या ज्या भावना आणि सुप्त क्षमता आहेत त्याचा ते पुरेपूर वापर करू शकणार नाही. असा एक ऑप्शन असू शकेल आणि बर्वे सर डेफिनेटली याच्यावर जास्ती प्रकाश टाकू शकतील. हो, नक्कीच टाकू शकतील. त्याच्या आधी मी एक प्रश्न विचारतो. हर्षवर्धन जोगळेकर इथे आहेत उपस्थित, त्यांना एक प्रश्न आहे. हर्षवर्धन, तुम्ही प्रश्न विचारा. हा, पहिले म्हणजे सलील सर, अमेझिंग सेशन. आणि हे फेसबुक आणि व्हॉट्सअपचं अमेझिंग नाहीये, हे खरोखरच अमेझिंग आहे. आणि आम्ही थँक्स अ लॉट फॉर सगळं ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज हायली एनलाइटनिंग.
हे युट्यूबवर लाईव्ह जाणं वगैरे हे पहिल्यांदाच केलं आयुष्यात. सो आम्ही थँक्स अ लॉट. सलील सर, एक चांगली आणि एक वाईट गोष्ट अशा मला 2 गोष्टी पॉइंट आउट करायच्या होत्या. एक, वर्क फ्रॉम होमनी काय होत आहे की कंपनीचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ही जवळजवळ 20% कमी होते. त्यामुळे माझ्या आयटीचे जे माझे क्लायंट्स आहेत ते म्हणतात की दे आर एबल टू बिड बेटर. म्हणजे प्रॉफिट मार्जिन तेवढंच ठेवून दे आर एबल टू कट डाऊन देअर कॉस्ट. सो त्यामुळे दे आर नाव होपफुल ऑफ गेटिंग मोर प्रोजेक्ट्स ऍक्च्युअली. सो ही त्याची पॉझिटिव्ह साईडची गोष्ट. पण एक फार जी गोष्ट वाईट दिसते ती म्हणजे आयटी कंपनी, आता हिंजवडी म्हणा, बगलपट्टा म्हणा, त्याच्या आजूबाजूला बरेचसे छोटे छोटे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफेटेरिया अशी मशरूमिंग होतं व्हायचे. त्याच्यानंतर त्यांना न्यायला जायला टॅक्सी सर्व्हिसेस असायच्या, बस सर्व्हिसेस असायच्या. नाउ ऑल दीज सर्व्हिसेस, ऑल दीज हॉटेल्स हॅव गॉन टू झिरो. तर त्याच्यावरती काही म्हणजे सोल्युशन म्हणा किंवा असं काही तुमच्या डोक्यात आहे का? हॅव यू गिव्हन अ थॉट? कारण हे अक्षरशः तिथे आता माळरान झाल्यासारखं चित्र दिसतं आजकाल हिंजवडीमध्ये हिंडताना. हो हो. आणि मी माझ्या सहकाऱ्यांशी, माझ्या मित्रांशी, म्हणजे माझे याच सेक्टर मधले विवेक आणि ललित हे जे मित्र आहेत, आम्ही त्यांच्याशी गेल्या आठवड्यातच खूप डिटेलमध्ये बोलत होतो. बेसिकली जेव्हा इंडस्ट्री चेंज होते तेव्हा त्याच्या निगडीत जे व्यवसाय असतात तेही बदलतात. उदाहरणार्थ जेव्हा मोबाईल फोन आला तेव्हा MTNL, BSNL या कंपन्या डब्यात गेल्या, फॅक्स मशीन डब्यात गेलं, पेजर इंडस्ट्री डब्यात गेली. सो जेव्हा इंडस्ट्री शिफ्ट होतात तेव्हा जुन्या इंडस्ट्रीला त्याची झळ लागणं अगदी अपरिहार्य आहे. आता ह्याच आत्ताच्या या बदलाबद्दल वर्क फ्रॉम होम मध्ये तुम्ही बघितलं तर नवीन संधी उपलब्ध झाल्यात. म्हणजे ब्रॉडबँड कनेक्शन हे फार मोठ्या प्रमाणावर आता, म्हणजे अन्न, वस्त्र आणि डेटा, जसं ते अंबानींनी सांगितलं की डेटा ही माणसाची मूलभूत गरज होणार आहे, तर त्या संबंधीचे जे व्यवसाय आहेत त्यांना सुगीचे दिवस आलेले आहेत. मी काही IT हार्डवेअर कंपन्यांशी बोललो तर त्यांनी सांगितलं की अहो आता ते सॅमसंग टॅब किंवा लॅपटॉप्स आता तुम्हाला वेटिंग लिस्ट आहे, इतकी डिमांड आहे, कारण सगळेच जण घरनं काम करतायत. म्हणजे त्या इंडस्ट्रीला सुगीचे दिवस आलेत. सो जेव्हा इंडस्ट्री शिफ्ट होते तेव्हा काही पारंपरिक व्यवसाय धोक्यात येतात, पण त्याचबरोबर नवीन जे काही व्यवसाय आहेत तिथे अपॉर्च्युनिटीज ओपन होतात. माझे शेजारी, मी जिथे राहतो, माझे जे शेजारी आहेत त्यांची एक इव्हेंट मॅनेजमेंट फर्म आहे आणि या पूर्ण कोविडच्या सगळ्या पिरियडमध्ये सगळं इव्हेंट मॅनेजमेंट तर संपलंच आहे. तर त्यांनी आता ऑनलाईन इव्हेंट प्लॅटफॉर्म तयार केलाय की तुम्हाला घर बसल्या पूर्ण तो इव्हेंट जसा तुम्ही मोठ्या हॉलमध्ये जाऊन कंडक्ट करायचा तसा तुम्ही करा. सो एक दार बंद झालं तर दुसरी 2-3 दारं पण उघडतात. इकॉनॉमी अशीच पुढे जाते. थँक्यू. शेवटचा प्रश्न घेतो मी आणि त्यानंतर मी डॉक्टर राजेंद्र बर्वेंना विनंती करणार आहे की त्यांनी थोडंसं समअप करावं. आनंद ठाकर यांचा प्रश्न आहे. आनंद, विचारता प्रश्न. मला वाटतं चिंचोरे सर आणि गोडबोले सरांच्या डिबेटमध्ये आणि आता जोगेकर सर आणि मगाशी राधिका मॅडमनी पण फार उत्तम मुद्दे मांडले. फक्त 2च मुद्द्यांकडे लक्ष वेधायचं आहे. या निमित्ताने मी हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू HBR.org वर फार चांगली आर्टिकल्स, रिसर्च आर्टिकल्स पब्लिश होतात, तर ती मी मुद्दाम वाचली. त्याच्यामध्ये 3 मुद्दे मला फार महत्वाचे वाटतात आणि तुमचं आणि इतर जणांचं मत मला हवंय त्याच्यावर. त्याचा पहिला मोठा मुद्दा असा आहे की त्यांनी रिसर्च केलं सुमारे मी याचं शॉर्ट टर्म, नियर फ्युचर आणि लॉंग टर्म इफेक्ट काय होतील या वर्क फ्रॉम होमचे दोन्ही बाजूंनी, विशिष्ट एम्प्लॉयच्या बाजूनी. त्याच्यावर रिसर्च केलं. त्यामध्ये 50 देशांमध्ये भारताचं जे प्रिपेअर्डनेस जे रँकिंग होतं ते अर्थातच सगळ्यात खाली होतं, बट स्टील वी आर स्ट्रगलिंग वेल. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे इन्फॉर्मल लेबर वर्सेस फॉर्मल लेबर हा जो प्रचंड व्यस्त प्रमाण आहे की जे मगाशी श्रीरंगनी पण पहिल्याच याच्यात मांडलं होतं की हा एक मोठा व्यस्त प्रमाणाचा आपल्या देशाच्या दृष्टीने प्रॉब्लेम येतो. आणि वर्क लाईफ बॅलन्स आणि वर्क होम पार्टिशनिंग
हे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या रिसर्चमध्ये अगदी अमेरिकेत सुद्धा असं दिसलं, युरोपमध्ये सुद्धा, विशेषतः अमेरिका कॅनडामध्ये, की काही जणांनी सांगितलं की हो याचे उत्तम फायदे आहेत, परंतु याचे तोटे जे आहेत लॉंग टर्म ते आमच्या दृष्टीने फार धोक्याचे आम्हाला वाटतात. कारण वर्क होम पार्टिशनिंगच गेलेलं आहे पूर्णपणे. म्हणजे एकतर त्याचे फिक्स्ड आवर्स ठेवता येत नाहीत, कॉल्स केव्हाही घ्यायला लागतात आणि घरची कामं मध्ये मध्ये येतात. भारताच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर सगळ्यांची घरं एवढी मोठी नाही आहेत, सगळ्यांची घरं इतकी अकॉस्टिकली साऊंड नाही आहेत, सगळ्यांना एक एक वेगळी खोली नाहीये. आणि हा केपीओ बीपीओच्या बाबतीमध्ये मी काही वेबिनार्स अटेंड केले, त्याच्यात हा मोठा प्रॉब्लेम आहे की जो एवढा मोठा स्टाफ आहे ते अगदी छोट्या छोट्या घरात राहतात. काय ठिकाणी मोफुसल एरिया लोक आहेत त्यांना नेटवर्क बँडविड्थ पण नाहीये. अर्थात हे टेक्निकल मुद्दे आहेत, मला त्याच्याकडे यायचं नाही, पण हे जे मानसिक मुद्दे आहेत याच्यावर मात्र आपल्या देशाच्या दृष्टीने आणि फॉर्मल इन्फॉर्मल लेबरचा जो व्यस्त प्रमाण आहे त्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी किंवा डॉक्टर परवेज सरांनी प्रकाश टाकला तर अधिक बरं होईल. थँक्यू. मला वाटतं की हा प्रश्न थोडासा आपण कन्सेस करूया आणि तो फॉर्मल इन्फॉर्मल लेबर पुरता मर्यादित जर का ठेवला तर बरं पडेल, कारण शेखरनी बऱ्याच मुद्द्यांना आता त्याच्या प्रश्नात स्पर्श केलाय. तर सलील सर. आय थिंक आपलं बरंचसं डिस्कशन आतापर्यंतचं फॉर्मल सेक्टर बद्दलच झालं. आता आपण थोडंसं इन्फॉर्मल सेक्टरकडे बघूया. आणि मला असं वाटतं की वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट इम्प्लिमेंट करायला इन्फॉर्मल सेक्टर सारखं दुसरं ठिकाण नाही. म्हणजे अगदी तुम्ही आपले विडी वळण्याचे पारंपरिक उद्योग जरी बघितले की त्या महिलांना विड्या वळायची पानं देण्यात येतात, मग त्या घरी बसून त्या विड्या वळतात आणि मग त्या परत नेऊन देतात आणि त्याप्रमाणे त्यांना डेली इन्कम मिळतं. हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आहे की घरातून पोळ्या भाजीचे डबे करून देणाऱ्या महिला, म्हणजे त्या घरी बसून ते उत्पन्न करून देऊ शकतात. हे जी उदाहरणं आहेत त्याच्यावर अजून विचार व्हायला हवा आणि त्याच्यातून अजून उत्पन्नाचे स्रोत हे महिलांसाठी उपलब्ध व्हायला हवेत, जे ते घर बसल्या करून देऊ शकतात. आणि आता जितकी लोक जास्तीत जास्त घरी बसून फॉर्मल सेक्टर मधली काम करणार आहेत, तेव्हा त्यांना घराचं काम करायला मदतनीसांची खूप गरज लागणार आहे. म्हणजे आपण मगाचं उदाहरण बघितलं की घरातले दोन्ही जोडीदार काम करतायत, मग स्वयंपाकाचा प्रश्न येणार आहे की खायला स्वयंपाक कोण करणार, वेळेवर असणार की नाही. अशा वेळेला कोणीतरी घर बसल्या डबा बनवून देणारी कोणी मावशी किंवा कोणी महिला असतील तर तो व्यवसाय आनंदाने स्वीकारला जाईल. त्यामुळे ह्याकडे थोडंसं ओपन माइंडनी आणि थोडंसं चौकस बुद्धीने बघितलं तर मला वाटतं की इन्फॉर्मल सेक्टरसाठी पण खूप मोठे पर्याय खुले होतील. मला असं वाटतं की आपण 8:38 झालेत, तर ऑलरेडी थोडेसे पुढे गेलेले आहोत. मला राजन सरांना एक गोष्ट विचारायची होती की आता आपण त्याचे अत्यंत काय म्हणूया प्रोफेशनल लेवलला काय होतं हे सगळं आपण बघितलं, परंतु एक प्रश्न या निमित्ताने मला तुम्हाला असं विचारायचा आहे, जो सलील यांच्याच बोलण्याशी एक सुसंगत असा प्रश्न असेल की माणूस आजपर्यंत जो एका पद्धतीने राहत होता, एका ऑर्गनाइज समाजामध्ये राहत होता आणि तो त्या पद्धतीने त्याचं अख्खं आयुष्य गेलं होतं, किंवा आपण तसं घालवायचंय असा विचार करून ते वाढलेले होते सगळे. ही जी एक लाईफस्टाईल चेंज जो आलेला आहे, या लाईफस्टाईल चेंजमुळे ही सगळी जी माणसं आहेत त्या माणसांच्या मानसिकतेवरती काही परिणाम झालाय का, आणि तो त्याचं मॅनिफेस्टेशन आपण जे म्हणतो ते त्यांच्या रोजच्या व्यवहारामध्ये येत आहे का? मग ते एफिशियन्सी पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, त्यांचा बिहेवियर पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, एकमेकांच्या परस्पर संबंधांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, कुठे जाणवत आहे का की या सगळ्या गोष्टींचा परिणाम मानसिक आरोग्यावर, मानसिकतेवर झालाय? तुमच्या या कमेंटवरती आपण आजचं आपलं सेशन संपवूया. आता सलीलने सांगितलं ते खूप छान माहिती होती आणि अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह असं त्यांनी एक आपल्याला चित्र उभं करून दिलेलं आहे. मला असं वाटतं की कोविडच्या पॅन्डेमिकमुळे अचानकच आपल्या अंगावर येऊन पडलेलं हे संकट आहे आणि त्याच्यामधनं आपण कसा निभाव आपला लागतो हा आपला खरं म्हणजे आपलं सगळं बौद्धिक, मानसिक, भावनिक कस लागणार आहे तो
फक्त लॉकडाऊन पुरता मर्यादित नाहीये, तर पुढच्या अनेक 1-1.5 वर्ष पण चालू शकेल आणि पुन्हा अशा प्रकारचे पॅन्डेमिक्स येणारच नाहीत याची कोणीही आता गॅरंटी देऊ शकत नाहीये. तर मला वाटतं की हा जो धक्का बसलेला आहे, या धक्क्यातनं सावरताना एक नवा माणूस निर्माण होणार आहे, एक न्यू नॉर्मल निर्माण होणार आहे. डॉक्टर आगाशे म्हणाले, सर म्हणाले, ते अगदी बरोबर आहे. मला वाटतं काय की या गोष्टीचे जे काही परिणाम, चांगले परिणाम आपण पाहिले, त्याचे तसे दुसरे परिणाम पण आपण पाहतोय की माझ्याकडे बीपीओ मध्ये, केपीओ मध्ये वर्क फ्रॉम होम म्हणून काम करणारी, नवरा ऑस्ट्रेलियाला, बायको अमेरिकेला आणि मुलं आणखी कुठेतरी, असे प्रश्न घेऊन ऑलरेडी गेली 10-15 वर्ष लोक येतच आहेत. त्याच्यामध्ये विसंवाद, एकटेपणा आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, ती म्हणजे एक प्रकारचं आपण जे एक विशिष्ट म्हणजे मी ऑफिसला जातो तेव्हा मी माझ्या कुटुंबाकरता ऑफिसला जातो. इट्स जस्ट नॉट अ स्पेस, इट्स अ पर्पज. आणि हा पर्पज जो असतो तो मी घरातच राहून माझा पर्पज हरवल्यासारखा वाटतो. म्हणजे त्यांना असं वाटतं, अशा मंडळींना असं वाटतं की हे काम म्हणजे एक रटाळ तर आहेच, कारण मला यातनं काही ब्रेक मिळतच नाही, पण हे मी घरी पण बसतो, काम पण करतो. I find most of them finding life as a meaningless purpose as already becoming a robo. म्हणजे मी एक माणूस म्हणून नसून, जसं पूर्वी IT सेक्टरमध्ये माणसांना ते विचारायचंच नाही, ते म्हणतील की 100 स्किल्स मला पाहिजेत, असं जसे म्हणायचे 100 हेड्स मला पाहिजेत, तसं ऑलरेडी स्वतःबद्दल वाटायला सुरुवात झालेली आहे. आणि तसं आपल्या स्पाऊस बद्दल पण वाटायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की ही एक पिढी जी आहे, त्या पिढीमध्ये एकमेकांशी रिलेट करणं आणि एकमेकांशी भांडून पुन्हा तिथेच सावरणं, हे खूप मोठं चॅलेंज आहे. जेव्हा तुम्ही भांडून जेव्हा ऑफिसला जात असाल, तेव्हा परत येताना जरा थोडं काहीतरी, एखादं गुलाबाची कळी, फुल वगैरे घेऊन आलं, एखादं काय स्वीट आणलं, तर थोडं प्रश्न मिटत असतील. कॅडबरी चॉकलेट मला आणलं, माझी बायको आणून द्यायची, तर मला आवडायचं. पण गोष्ट अशी आहे की हे सगळं संवादातनं झालं पाहिजे, या गोष्टीची आपल्याला फारशी जाणीव नाहीये. आणि अशा प्रकारचा संवाद कसा करायचा, याला आम्ही नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन म्हणतो. ही एक फार मोठी काळाची गरज निर्माण झालेली आहे की जिथे एकमेकांना न दुखावता, एकमेकांना समजून घेऊन कंपॅशनेटली कसं वागायचं, कसं बोलायचं, सासूने सुनेशी, सुनेनी आपल्या मुलांशी, नवऱ्यानी बायकोशी एकमेकांशी कसं बोलायचं, ही एक कम्युनिकेशन पद्धत आपल्याला नवीन शिकावी लागणार आहे. तो नवीन माणूस अधिक कंपॅशनेटली त्याला रिलेट करावं लागणार आहे, कारण त्याची सेल्फ कंपॅशन पण कमी होत जाणार आहे. त्यामुळे हे एक नवीन अत्यंत प्रचंड असं आव्हान आपल्या पुढे आहे. दुसरं, मला सातत्याने हरारींच्या पुस्तकाची आठवण येते की होमो आणि होमोसेपियन, याच्यामध्ये पण आपल्याला सारखं जाणवतं असं आहे की माणसांची रिडंडन्सी फार फार लवकर येत चालली आहे. म्हणजे नव्या टेक्नॉलॉजी, आता सनीलनी उदाहरणं दिलं त्याप्रमाणे 4-5 वर्षांनी मी जेव्हा जॉईन करतो तेव्हा मी रिडंडंट वाटतो, मी ऑब्सोल्यूट वाटतो. वयाच्या 35व्या वर्षी, 32व्या वर्षी माणसांना वाटतं की मी रिडंडंट आहे, आणि त्यावेळेला आपण स्वतःला रिडिफाईन करायला पाहिजे. म्हणजे माझ्या मते जर आपल्याला एज्युकेशनची खरी गरज कोणाला असेल तर मुलांना शाळेत जाऊ दे, पण मी अडल्ट्स नाही. कारण मला स्वतःला कोर्सेरा सारखे गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात, कारण मला शाळेत न जाता, कॉलेजात न जाता मला काही शिकायला मिळतं. मला माझे जे अनुभव असतात त्या अनुभवाला भर घालायला मला खूप महत्वाचं वाटतं. माझ्या मते पुढच्या काळाकरता आणि वर्क फ्रॉम होम असेल किंवा कोणत्याही गोष्टी करता असेल, 2 गोष्टी खूप महत्वाच्या, 3 गोष्टी मी महत्वाच्या मानतो. एक, जे आता म्हटलं त्याप्रमाणे कम्युनिकेशन, ज्याला कंपॅशनेट कम्युनिकेशन म्हणतो, की ज्याची प्रचंड गरज आहे. आणि त्याच्यामध्ये काम करणारी माणसं आहेत, त्यांनी पॅलेस्टाईन आणि अरब आणि इस्रायल लोकांचे संवाद जुळून देण्याकरता कंपॅशनेट कम्युनिकेशनचा वापर केलेला आहे. तर घरामध्ये तर काही अजून एवढी परिस्थिती आलेली नाहीये. त्यामुळे आपल्याला हे शिकावं लागणार आहे की बोलायचं कसं, कसं एकमेकांना समजून घ्यायचं, बॉडी लँग्वेज कशी ओळखायची आणि त्याला कसं रिॲक्ट करायचं नाही, आपल्या ऍटिट्यूड्स कशा बाजूला ठेवायच्या, इरॅशनल आयडियाज कशा, एक्सपेक्टेशन बाजूला ठेवायच्या, हे खूप नव्याने शिकण्याची गरज आहे. म्हणजे आपण ज्याला इतकी दिवस लाईफ स्किल्स म्हणत होतो, जी आपण खरं म्हणजे शाळेत शिकायला पाहिजे होती,
ते शाळेत तर आपण शिकलोच नाही, पण आताही वेगळ्या प्रकारे आपल्याला शिकावं लागणार आहे की आपले बॉन्डिंग हे कंपॅशन वरती, ट्रस्टवरती आणि प्रेमावरती अवलंबून राहणार आहे. हे आपण आता विसरूनच चालणार नाही. कारण ते जर आपण विसरलो तर आपली कुटुंब आता ते न्यूक्लिअरचं एक सिंगल कुटुंब होत चाललेलं, एकच माणूस असतो, सिंगल पेरेंट नाही, सिंगल पर्सन कुटुंब होत चाललेलं आहे. ही खूप धोक्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा असा आहे की आपण या सगळ्या गोष्टी करता आणखी स्किल शिकणं खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे आपण स्वतःला किती शांत ठेवू शकतो. आता हे कंपार्टमेंट जर नष्ट होत असतील तर माझ्या घरातल्या घरात मी कसे कंपार्टमेंट तयार करेन, मी किती लवकर स्विच ऑन स्विच ऑफ करू शकेन. मी जेव्हा ऑफिस मधलं काम सोडून बाहेर येतो, आम्ही नेहमी असं म्हणतो एका मीटिंग मधनं दुसऱ्या मीटिंग मध्ये जाताना इतके इमोशनल रेसिड्यूज आपण घेऊन जातो दुसऱ्या मीटिंग मध्ये की आपण रिलेट करू शकत नाही. हे रेसिड्यूज काढायला आपल्याला वेळ मिळणार, जिथे घर तिथेच हे सगळे रेसिड्यूज तयार होणार आहेत. त्यामुळे आपल्या मनामध्ये हे जे इमोशनल रेसिड्यूज तयार होतात, जे कॉग्निटिव्ह रेसिड्यूज तयार होतात, काय करायचं, मी अडचणीत आलोय, मी कन्फ्युज झालोय, मला समजत नाहीये, मला राग आलाय, माझी चिडचिड होतीये, हे मला हँडल करायला मला शिकलं पाहिजे. आणि ते घरातल्या घरातच एकमेकांवरती व्हायलेंटली हे काम चालणार नाही. त्यामुळे स्वतःशी असा संवाद करता येणं, कंपॅशनेट कम्युनिकेशन स्वतःशी सावरणं, स्विच ऑफ करता येणं, माइंडफुली जगणं, जिथे असतो तिथेच जगणं, हे खूप 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 गरजेचं आहे. या जर काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की आपण असं आहे की आम्ही म्हणतो की तुम्ही एकदा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की यू आर डेड. डेड म्हणजे तुम्ही काही नवीन शिकतच नाही. जोपर्यंत माणूस शिकत असतो तोपर्यंत तो तरुण राहतो, तोपर्यंत तो जिवंत राहतो, तोपर्यंत तो काही करू शकत असतो. तर आपल्याला हे नव्यानं शिकावं लागणार आहे की देर इज लर्निंग, देर इज अनलर्निंग, देर इज रिलर्निंग आणि ओव्हर लर्निंग कसं विसरणं. म्हणजे पाढे आता पाठ नसलेले तरी चालतात, तर हे कसं आहे हे करण्याच्या डेव्हलपमेंटल इन्स्टिट्यूट्स निर्माण झाल्या पाहिजेत, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स निर्माण झाले पाहिजेत, असे ट्रेनर निर्माण झाले पाहिजेत, अशी माणसं झाली पाहिजे की ते बसून शिकवतील की हे कम्युनिकेट कसं करा तुम्ही. आज मी जे तरुण जोडपं माझ्याकडे येतो त्यांना मी सांगतो की बसा माझ्यासमोर एकदा बोला, म्हणजे मला कळेल की तुम्ही किती व्हायलेंटली बोलता, तुमचा सायलेन्स हा कसा व्हायलेन्स होऊ शकतो. हे खूप सगळं नव्याने करावं लागणार आहे. आणि आता वर्क फ्रॉम होम मध्ये तर हे प्रचंड गरजेचं आहे. कारण ते जर आपण केलं नाही तर हा घरामध्ये स्फोट होणार आहे. घरांमध्ये टेररिस्ट तयार होत आहेत. कारण डोमेस्टिक व्हायलन्स इज अ टेररिझम घरातला, आणि तो आपल्याला नष्ट करायचा आहे. असा आपल्याला समाज नकोय. आपल्याला वेगळा समाज हवाय. आणि त्या समाजामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आत्ता केला नाही तर आपण खूप मागे पडू. कारण मला असं वाटतं की परदेशामध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये त्यांनी या गोष्टीचा खूप आधी विचार करून या गोष्टीला सुरुवात केली. एक छोटंसं उदाहरण देतो. एक 3-4 वर्षापूर्वी मी जपानला गेलो होतो आणि जपानची एक सायन्स एक्झिबिशन बघत होतो. तिथे मला 7वीतल्या 8वीतल्या मुलांना, म्हणजे उदाहरण वेगळं येते, 7वीतल्या 8वीतल्या मुलांना फायनान्स म्हणजे काय, इकॉनॉमी म्हणजे काय, गेम थिअरी म्हणजे काय, तुमचं बजेट म्हणजे काय, हे 7वी 8वीतल्या मुलांना गेमच्या द्वारे ते शिकवत होते. म्हटलं तुम्ही इतक्या लहान मुलांना काय शिकवता. पण त्यांचं उत्तर खूप चांगलं होतं. ते म्हणाले की ही मुलं जेव्हा 20 वर्षाची होतील, 25 वर्षाची होतील, आमच्या लक्षात आलंय की जपानी तरुण लोकांना फायनान्स कळत नाही. आणि आता 25व्या वर्षी शिकवण्यापेक्षा आम्ही 12व्या वर्षी शिकवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे पुढे बघून आजची पावलं कशी ओळखायची हे त्यांनी ते शिकलं आणि त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं. अशा आपल्याकडे शाळांचे कॉन्सेप्टच बदलावे लागणार आहेत, कॉलेजचे कॉन्सेप्ट बदलावे लागणार आहेत. एज्युकेशन म्हणजे काय, जे कृष्णमूर्ती म्हणतात की एज्युकेशन म्हणजे काय, हाच आपल्याला प्रश्न विचारावा लागणार आहे. आणि खूप जास्त प्रश्न आहेत. डॉक्टर बर्वेकडे सगळ्याचे उत्तर आहेत असं नाही, पण या मार्गाने मात्र आपल्याला जावं लागणार आहे असं मला वाटतं. तेव्हा ही एक प्रत्येक अडचण ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी असते, एक नवीन संधी असते असं मला वाटतं. आणि अशी संधी आपल्याला ह्या अत्यंत संकटामुळे चालून आलेली आहे आणि त्याचा आपण जास्तीत जास्त चांगला उपयोग करूया
आणि सलीलनी अतिशय मोकळेपणाने अनेक स्त्रियांचे, कारण माझ्याकडे स्त्रिया फोनवरती बोलत असतात, त्या म्हणतात की आता रडणाऱ्या मुलाकडे बघू की बॉसशी बोलू का कुकरची शिटी बंद करू का मोलकरणीला काही सांगू, अशी जी मल्टीटास्किंग जे स्त्रीला करावं लागतं त्याच्यामध्ये एक डिसिप्लिन येणं गरजेचं आहे की हे माझं ऑफिस आहे आणि हे माझं घर आहे, अशी आपण एक डिपार्टमेंट तरी आपण घरामध्ये करता आलं पाहिजे. आणि ती डिसिप्लिन आपल्याला लागणं आपल्याला खूप गरजेचं आहे, कारण डिसिप्लिन ही आपल्या देशातली फार मोठं ट्रेनिंग मध्ये राहून गेलेली गोष्ट आहे. तर सलीलने खूप छानपणे हे सगळं मांडलं आणि प्रबोधन संवादनी पण एक चांगल्या प्रकारचं एक ई लर्निंग सुरू केलं आहे असं मला वाटतं, आणि त्याच्यामध्ये आपण सगळे सहभागी होतो आणि खूप चांगल्या विषयावरती चर्चा होते. मला या चर्चेत सहभागी व्हायला, काही बोलायला नक्कीच आवडेल. मला ही संधी दिली याच्याबद्दल मी श्रीरंग यांचे आणि सलील आणि सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर राजन बर्वे, तुम्ही खूप छान सगळं समअप केलंय. आणि सलील, मला तुमचे खास करून आभार अशा करता मानायचे की HR म्हणल्यानंतर अनेकदा त्यांचे जे विचार असतात ते त्यांचे विचार त्यांच्या प्रोफेशनशी खूप जोडलेले असतात, आणि मानवी जे सगळे व्यवहार असतात त्या मानवी व्यवहारांपेक्षा ते कंपनीचे व्यवहार जास्ती त्यांच्यावरती सुपर पॉवर करत असतात. परंतु मला असं लक्षात आलं की तुमच्या बोलण्यामध्ये त्या माणसाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा विचार आहे, त्या माणसाच्या सामाजिक आयुष्याबद्दल पण विचार आहे. तर हा विचार मला खूप महत्त्वाचा वाटला. आणि जसं आता डॉक्टर राजन बर्वे म्हणाले की ही संधी आहे, याच्यामध्ये आव्हानं पण आहेत, पण आपण सगळे जास्ती विचार करून त्याच्याबद्दल जागरूक होऊन या संधीचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेऊ शकतो आणि याच्यातनं संभाव्य धोके जे आहेत ते धोके कसे टाळू शकतो, हे जर का आपण याच्यातनं शिकलो तर मला असं वाटतं की एका पॉझिटिव्ह नोटवरती वर्क फ्रॉम होम असं घ्यायला हरकत नाही, असं मी याचं कन्क्ल्युजन करीन. या चर्चेमध्ये जे सगळे सहभागी झाले त्यांचे मी अत्यंत आभार मानतो. डॉक्टर राजन बर्वे, तुमचे आभार मानतो. सलीलजी, तुम्ही तर फार उत्तम, आज फार छान सेशन झालं आजचं, आणि त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि पुढच्या शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपण पुन्हा प्रबोधन संवाद या कार्यक्रमात भेटूया. इंडियन मॅजिक आहे आणि प्रबोधन गोरेगाव या दोनही संस्थांतर्फे आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. शुभरात्री. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. नमस्कार. छान चर्चा झाल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.